सो लास्ट पी-पी-टीमध्ये आपण हिस्ट्री आणि त्यांचे प्रॉडक्ट वगैरे इथपर्यंत बघितलेलं आहे. मी ऋषिकेशसाठी नंतर रिपीट करतो. आता पुढचं बघूया आपण थोडंफार, की कस्टमर इनसाइट्सपासून आपण बघूया. त्यांचे प्रॉडक्टपासून पुढे बघूया. प्रॉडक्टपर्यंतचं मी नंतर ऋषिकेशला सांगतो. ठीक आहे. आता प्रॉडक्टपासून स्टार्ट इथपर्यंत आपण आलो होतो. आपण प्रॉडक्ट बघितले होते, की त्यांचे कुठले-कुठे आहे. शुगर कॉस्मेटिक हे एक मेकअप ब्रँड आहे. ज्याचे 4 वेगवेगळ्या टाइपमध्ये वेगवेगळे मेकअपसाठी प्रॉडक्ट आहेत त्यांचे. लिप्ससाठी वेगळे, आईसाठी वेगळे, स्किनसाठी आणि फेससाठी वेगळे. लास्ट मीटिंगमध्ये आपण असं बघितलं की त्यांच्यात स्पेशल काय आहे? आता मार्केटमध्ये भरपूर वेगवेगळे ब्रँड आहेत. Maybelline न्यूयॉर्क, L'Oréal पॅरिस आणि बाकीचे भरपूर असे मेकअपच्या कंपन्या आहेत. तर ह्यांचं स्पेशलायझेशन काय आहे? की ह्यांनी स्पेशली इंडियन स्किनसाठी मेकअपचे किट्स बनवले. तसं कोण ज्यावेळी 2015 मध्ये कंपनी स्टार्ट झाली, त्यावेळी असं कोण बनवत नव्हतं, की स्पेशली इंडियन लोकांसाठी किंवा त्यांच्या डीपर स्किनसाठी. तर हे त्यांनी त्यावेळी स्टार्ट केलं. सो धिस इज देअर स्पेशालिटी. आता त्यांचे जे प्रॉडक्ट आहेत, त्यातले हिरो प्रॉडक्ट कुठले आहेत? हिरो प्रॉडक्ट म्हणजे काय असतात, की प्रत्येक कंपनीचा एक असा प्रॉडक्ट असतोय, ज्याच्यातून त्यांना सगळ्यात जास्तीत जास्त फेमसी, सगळ्यात जास्तीत जास्त रेव्हेन्यू आणि सगळ्यात जास्तीत जास्त पब्लिसिटी मिळत असत्या. समवन वॉन्ट्स टू जॉइन द मीटिंग. शुभम ओके, शुभम आलाय. ठीक आहे. आता आपण कंटिन्यू करूया आपण जिथं होतो तिथं. तर त्यांचे जे हिरो प्रॉडक्ट्स आहेत, ते 2 टाइपमध्ये डिव्हायडेड आहेत. इथे जे होतं लिपस्टिक, फेस, आयज आणि स्किन यातले लिप्स आणि फेससाठी जे प्रॉडक्ट आहेत, हे त्यांचे मेन हिरो प्रॉडक्ट आहेत. आता ते हिरो प्रॉडक्ट का आहेत लिपस्टिक? कारण त्यांचे जे शेड्स आहेत, लिपस्टिकचे वेगवेगळे शेड असतात. शेड म्हणजे काय त्याचे जे कलर असतात, वेगवेगळ्या कलरची लिपस्टिक असते. तसले कलर मार्केटमध्ये म्हणजे बाकीचे जे ब्रँड्स आहेत, त्यांच्यापेक्षा चांगल्या पद्धतीचे शेड्स आहेत त्यांच्याकडे. त्यामुळं तो एक त्यांचा म्हणजे प्लस पॉइंट आहे. हिरो प्रॉडक्ट आहे तो. प्लस ते जे लिपस्टिक आहेत ते लास्टिंग आहेत. म्हणजे मोस्ट ऑफ द मार्केटमधले जे ब्रँड्स आहेत, त्यांचे जे लिपस्टिक असतात ते एवढे लाँग लास्टिंग राहत नाहीत. आता लिपस्टिक लावली, त्यानंतर काहीतरी खाल्लं किंवा बाहेर वगैरे फिरायला गेलं, की ती लिपस्टिक निघून जाते किंवा ते एवढा उठून दिसत नाही. पण ह्यांचे जे लिपस्टिक आहेत, त्यांचे ते स्पेशालिटीज आहे, की एकतर शेड्स त्यांचे वेगवेगळे डिफरंट कलर्स प्लस ते लाँग लास्टिंग आहे. सो हा त्यांचा पहिला हिरो प्रॉडक्ट झाला. त्यानंतर जे फेस रिलेटेड जे प्रॉडक्ट आहेत, जसं की फाउंडेशन, ब्लश, प्रायमर, पॅलेट्स हे सगळे मेकअपचे म्हणजे सगळ्यात मोस्टली यूज होणारा प्रॉडक्ट जो असेल, तर तो फाउंडेशन असतोय, ब्लश असतोय, प्रायमर असतात. बाकीचे जे आहेत ते पण यूज होतात. पण हे मेन प्रॉडक्ट असतात. कुठला सुद्धा मेकअपमध्ये आपण बघायला गेलो तर हे मेन प्रॉडक्ट असतात. त्यातल्या त्यात त्यांचे फेस रिलेटेड प्रॉडक्ट हे हिरो प्रॉडक्ट का ठरले? कारण एकतर त्याच्यात डायव्हर्सिफाईड रेंज होती. रेंज म्हणजे काय? एकच पद्धतीचं फाउंडेशन तयार करत नव्हते. त्यांचे जे फाउंडेशन आहेत, जे फाउंडेशन म्हणजे काय असते बेसिक, की आपण जी पावडर लावतो, ती पावडर एकतर लिक्विड फॉर्मॅटमध्ये असते किंवा अशा फॉर्मॅटमध्ये की आपल्याला वॉटर कलर मिळतात कलरचे, ज्यात आपण पाणी टाकून ते मिक्स करून लावत होतो. सो त्या टाइपमध्ये असते. स्पॉन्ज असतोय. आपण फक्त थोडंसं वॉटर इनटेक त्यात टाकून घासून किंवा थोडंफार त्याला स्पंज लावून आपण चेहऱ्यावरती लावू शकतो. सो बेसिक म्हणजे फाउंडेशन म्हणजे काय पावडरच एक पद्धतीची. फक्त त्यानं जो चेहरा आहे, तो स्किन टोनमध्ये असते. पावडर पांढऱ्या कलरची असते कुठली सुद्धा. पण फाउंडेशन हे स्किन टोन्समध्ये असतात. त्यामुळं चेहऱ्यावरती पावडर लावली असं वाटून येत नाही. आपण जर पांढरी पावडर लावलो आणि आपला चेहरा खूप एकदम डीप कलरचा असला, एकदम सावळा चेहरा असला, तर ओळखून येते की पावडर लावली कारण चेहऱ्याचा कलर चेंज होतोय. बट तेच जर त्याने फाउंडेशन लावलं, तर फाउंडेशनमुळं एवढं ओळखून येत नाही, की बाबा ह्यानं मेकअप केला किंवा असं. तसं बघायला गेलं जास्त फाउंडेशन लावलं तर ओळखून येते सुद्धा. बट फाउंडेशनचा तो एक फायदा असतोय, की पावडर लावलेलं कळतंय, की ना ह्याने पावडर लावलेलं आहे. पण फाउंडेशन लावलेलं जर प्रमाणात लावलं आणि चांगला मेकअप केला, तर तेवढं ओळखून येत नाही, की फाउंडेशन लावलेलं असतंय. सो ते जे वेगवेगळे शेड्स होते, हे फाउंडेशनचे वेगवेगळे रेंज होती. की वेगवेगळ्या स्किनसाठी. आता इंडियन स्किन जर आपण बघायला गेली इंडियातल्या लोकांची, तर मोस्टली असे सिमिलर कुठे सुद्धा बघायला मिळत नाही. वेगवेगळ्या रिजनला वेगवेगळी स्किन आपल्याला बघायला मिळते. कुठं सावळी असते, कुठं जास्त गोरी लोकं असतात, कुठं एकदमच जास्त काळा कलर असतोय. सो त्याच्यासाठी त्यांनी डायव्हर्सिफाईड रेंज काढली फाउंडेशनची. वेगवेगळ्या स्किन टोनसाठी वेगवेगळे फाउंडेशन कुठले वापरता येतात. सो फाउंडेशन्स आणि फेस रिलेटेड प्रॉडक्ट मधला हा त्यांचा एक प्लस पॉइंट होता डायव्हर्सिफाईड रेंज. त्यानंतर फॉर इंडियन स्किन टोन जसं की मी सांगितलं. स्पेशली त्यांचे जे फाउंडेशन्स होते, ते इंडियन स्किन टोनसाठी होते. त्यामुळं लोकांना फायदा काय झाला, की त्यांना रिकॉग्नाइज झालं, की अशी एखादी कंपनी मार्केटमध्ये आहे, जी आपल्यासाठी म्हणजे स्पेशलाइज्ड आहे ती. अशी कंपनी नाही आहे, की जी ओव्हरऑल सगळ्यांसाठी मेकअप बनवते. शुगर कॉस्मेटिक्स हे हॅलो. स्पेशली इंडियन स्किनसाठी बनवते. सो
त्याच्यामुळे सुद्धा त्यांचा जो फेस रिलेटेड जो प्रॉडक्ट होता, हॅलो, तो ऐक की. हां, बोल. अरे तू स्क्रीन शेअर केली का? अरे बापरे! अरे पहिला सांगता येत नाही होय तुम्हाला? मला तर स्क्रीनच दिसत नाहीये. मला वाटलं तू ओव्हरऑल सांगायला लागलेस. म्हणून आम्ही ऐकत बसलोय. मी तरी म्हणले स्क्रीन का शेअर करेना. वाह! बरं. सॉरी, 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 सॉरी. ठीक आहे. आता दिसते का स्क्रीन? दिसते. हां, हां, आपण दिसते. ही स्लाईड तुम्हाला लक्षात आली असेल सगळ्यांना. लास्ट डिस्कशनमध्ये आपण इथपर्यंत आलो होतो, बरोबर? त्यानंतर त्याची जी नेक्स्ट स्लाईड आहे ती इथं आपण अशी तयार केलेली आहे. मेन हीरो प्रॉडक्ट आणि हीरो प्रॉडक्ट काय-काय आहेत ते. ते तुम्हाला प्रेझेंटेशन रन करून दाखवतो मी. इथपर्यंत स्लाईड होती आपली. त्याच्यानंतर पुढे गेलं की त्यांचे मेन हीरो प्रॉडक्टची स्लाईड येते. लिपस्टिक आणि फेस रिलेटेड जसं की मी आता सांगितलं. आणि परत पुढचं बटन दाबलं की त्याचे रिझन येतात, की लिपस्टिक हे हीरो प्रॉडक्ट का आहे आणि फेशियलचे प्रॉडक्ट आहेत ते हीरो प्रॉडक्ट का ठरले. जसं की मी मगाशी सांगितलं लिपस्टिक हे शेड्समुळं आणि लाँग लास्टिंग लिपस्टिक असल्यामुळं प्लस फेस रिलेटेड जे प्रॉडक्ट आहेत ते डायव्हर्सिफाईड रेंज आणि इंडियन स्किन टोनसाठी. सो these आर द 2 मेन रिझन्स फॉर दॅट 2 प्रॉडक्ट्स व्हाय दे बिकम द मेन हीरो प्रॉडक्ट्स. सो हे त्यांचे मेन आणि हीरो प्रॉडक्ट आहेत. इथं पण कळालं. त्यानंतर नेक्स्ट येतात ते कस्टमर इनसाइट्स. आता आपण इथपर्यंत इव्हॉल्युशन बघितलं लास्ट डिस्कशनमध्ये की कंपनी कशी, का, कधी उभा राहिली, कोण उभा केली वगैरे हे सगळं. त्यानंतर आपण प्रॉडक्ट बघितले. त्यानंतर आज आपण हीरो प्रॉडक्ट बघितले. आता कस्टमर इनसाइट म्हणजे कंपनी कस्टमरला कसं ग्रॅब करते. कस्टमरचे रिव्ह्यूज काय आहेत? कस्टमर हॅपी आहे की नाही? कुठले कस्टमर कंपनी बरोबर म्हणजे इंटरॅक्ट होतात. सो हे सगळं बघणार आहे. आता जसं की आपल्याला इथे एक लेडी दिसते. आता मोस्टली मेकअपचे जे ब्रँड्स आहेत किंवा ब्युटी ब्रँड्स जे आहेत, ते मोस्टली त्यांचे कस्टमर कोण असतात? फुल्ली फोकस्ड ऑन वुमन्स. ठीक आहे. त्यातल्या त्यात कुठले वुमन्स? 18 ते 35 वयाचे जे वुमन्स असतात, ते मोस्टली ब्युटी आणि जे मेकअप ब्रँड्स आहेत किंवा मेकअप प्रॉडक्ट आहेत, ह्याच्याशी इंटरॅक्ट करत असतात. बाकीचे लोक एवढं वापरत नाहीत. जवळपास जे यंग वुमन आहेत त्यांनीच वापरतात आणि त्यातल्या त्यात मोस्टली जे अर्बन एरियातले आहेत, जे सिटी लेव्हलची जी लोकं आहेत किंवा अशी लोकं जी म्हणजे अ, अशा वुमन्स ज्या कंपनीमध्ये काहीतरी काम करतात, मोठ्या-मोठ्या कंपनीमध्ये आहेत किंवा त्यांची काहीतरी एक वेगळी पोस्ट आहे. ती लोकं जास्त करून जे प्रोफेशनल्स आहेत, ती मेकअप आणि ब्युटी ब्रँड्स वापरतात. सो ह्यांची जी टार्गेट ऑडियन्स आहेत, ही कधीच कुठल्या सुद्धा रूरल एरियातली लोकं नाही आहेत. कारण सिंपल आहे. कारण रुरल एरियातली लोकं मोस्टली एकतर ते मेकअप करत नाहीत. ते कंप्लीटली नॅचरल राहायला बघतात. प्लस त्यातल्या त्यात त्यांना ते अफोर्डेबल पण होत नाही. कारण एकतर रुरल लेव्हलला जी कामं असतात, त्या कामांच्या थ्रू जे अर्निंग होत असते, ते सुद्धा कमी असते. त्यामुळे ते कधी मेकअप मोस्टली अफोर्डेबल नसते त्यांच्यासाठी. त्यामुळे टार्गेट ऑडियन्स जे आहे किंवा टार्गेट कस्टमर जर आपण म्हटलं शुगर कॉस्मेटिक्सची, तर ते 18 ते 35 वयातील यंग वुमन स्पेशली फोकस्ड ऑन अर्बन एरिया, मोस्टली प्रोफेशनल्स. प्रोफेशनल्स म्हणजे इथं प्रोफेशनलचा अर्थ असा घ्यायचा आहे, की जे जॉब करतात किंवा त्यांचं काहीतरी वेगळं प्रोफेशन आहे. आर्टिस्ट असू देत, इन्फ्लुएन्सर्स असू देत किंवा ॲक्टर लोकं असू देत. ही जी लोकं आहेत, ही त्यांची मेन टार्गेट ऑडियन्स आहे. आता टार्गेट ऑडियन्स त्यांनी कसं ग्रॅब केले स्टार्टिंगपासून? आता त्यांनी सगळ्यात पहिला त्यांची जी वेगळी कंपनी होती स्टार्टिंगची फॅबबॅग म्हणून. त्यावेळी तर त्यांनी ऑनलाईन त्यांचं जे ई-कॉमर्स वेबसाईट चालू केलं. पण आता शुगर कॉस्मेटिक्स कसं चालू करायचं? तर त्यांनी 2 ठिकाणी त्यांची कंपनी रजिस्टर केली स्टार्टिंगला, जी होती Amazon आणि Nykaa. आता Nykaa हे जे आहे Nykaa एक ई-कॉमर्स वेबसाईट आहे. आता मोस्टली लोकांना एवढंच माहिती आहे, की Nykaa हे एक ब्युटी ब्रँड आहे. बट Nykaa हे मोस्टली म्हणजे फोकस्ड जर म्हटलं तर त्यांनी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आहे एक, जिथं वुमन्ससाठी ब्युटी प्रॉडक्ट स्पेशली प्रोव्हाईड केले जातात. Nykaa बाकीच काही मिळत नाही. फक्त ब्युटी रिलेटेड आणि मेकअप रिलेटेड जे काय आहे ते मोस्टली मिळतं आणि Amazon आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. Amazonचं जे ॲप्लिकेशन वगैरे आहे, वेबसाईट वगैरे आहे, त्याच्यात ते ओव्हरऑल सगळ्या वर्ल्ड वाईड एखाद्या कंपनीला रजिस्टर केलं, तर वर्ल्ड वाईड त्यांचे प्रॉडक्ट अवेलेबल होतात. सो Amazon आणि Nykaa ह्या 2 ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरती त्यांनी स्वतःला रजिस्टर केलं आणि त्याच्या थ्रू त्यांनी कस्टमर ग्रॅब करायला स्टार्ट केलं. त्यानंतर आता त्यांची जी रेटिंग्ज आहेत, ते सुद्धा 4.5 टू 5 स्टार रेटिंग आहेत Amazon आणि Nykaa दोन्हीकडं. त्यामुळे कंपनीची जी रेटिंग आहे ते सुद्धा चांगले आहेत. प्लस आता कस्टमर जे आहेत किंवा जे आहेत ते त्यांना का चूज करतात ह्याचे 3 रिझन इथे दाखवलेले आहेत. सगळ्यात पहिला अफोर्डेबल प्राइजेस ठीक आहे. आता बाकीचे जे मेकअप ब्रँड्स आहेत, त्याच्यापेक्षा कुठेतरी प्राइसमध्ये अफोर्डेबिलिटी त्यांना दिसते शुगर कॉस्मेटिक्समध्ये. त्यामुळे ते शुगर कॉस्मेटिक्सकडे वळले.
प्लस क्रुएल्टी फ्री प्रॉडक्ट्स. आता क्रुएल्टी फ्री हे हा एक नवीन टर्म आहे. आता मोस्टली कुणालाच माहीत नाहीये. क्रुएल्टी फ्री म्हणजे काय असते? आता मेकअपच्या रिलेटेड आपण जर बघितलं तर मेकअप तयार कसं करतात? एकतर लॅबोरेटरीमध्ये केमिकल्स किंवा वेगवेगळे कंपाउंड्स वापरून ते तयार करतात. सो ते तयार करत असताना कुठली सुद्धा अशी गोष्ट जी लॅबमध्ये तयार होते, व्हॅक्सीन असू दे, मेकअप असू दे किंवा बाकीचं कुठलं पण असू दे, ते पहिल्यांदा ॲनिमल्सवरती टेस्ट केलं जायचं अगोदर. जसं की एखादी व्हॅक्सीन असली किंवा एखादा व्हायरस असला, तर तो रॅट्स म्हणजे उंदरांवरती टेस्ट केला जायचा किंवा बाकीच्या कुठल्यासुद्धा प्राण्यांवरती. तसंच मेकअप रिलेटेड पण असायचं. मेकअपमध्ये एखादा असा कुठलातरी इन्ग्रीडियंट असतो, जो यूज केला जातो प्रिझर्व्हेटिव्ह म्हणून किंवा दुसरा कुठलासुद्धा. तर तो इन्ग्रीडियंट काय असायचा लॅबमध्ये मेकअपच्या प्रॉडक्टमध्ये यूज करायच्या आधी तो ॲनिमल्सवरती टेस्ट केला जायचा, की ह्या इन्ग्रीडियंटमुळं कुठल्यासुद्धा लिव्हिंग ऑर्गॅनिझमला काही त्रास होतोय का? कारण एकतर असे इन्ग्रीडियंट्स मेकअपमध्ये ॲड केलेले असतात केमिकल्स किंवा कुठलेसुद्धा प्रिझर्व्हेटिव्हज. कारण ते ॲड करणे गरजेचे असतात. त्याशिवाय ते बनतच नाही. ठीक आहे. तर क्रुएल्टी फ्री म्हणजे काय? त्यांनी सगळ्यात पहिला मेन कन्सेप्ट ही म्हटली, की त्यांनी अशा प्रकारचे केमिकल्स ॲडच करत नाहीत. ठीक आहे. जे पण त्यांनी प्रिझर्व्हेटिव्हज किंवा काय सुद्धा ॲड करतात, ते कंप्लीटली नॅचरल असतात आणि त्यात कुठलं सुद्धा हार्मफुल घटक नसतात. प्लस त्यांनी जे काही तयार करतील, ते कुठल्या सुद्धा प्राण्यांवरती टेस्ट केलं जात नाही. ह्याला म्हणायचं क्रुएल्टी फ्री. क्रुएल्टी फ्रीचा अर्थ सिंपल आहे, की त्यांनी जे काही तयार केलं असते, त्याचे कुठले सुद्धा टेस्ट हे ॲनिमल्स किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझमवरती केलं जात नाहीत. सो हा एक म्हणजे मेन मुद्दा आहे या कंपनीचा. कारण अ, अशी एखादी कंपनी जी एकदम स्टार्टिंग पोझिशनला आहे किंवा अजून ग्रो करते आणि त्यांना एवढी मोठी टर्म किंवा क्रुएल्टी फ्रीचं सर्टिफिकेट सुद्धा त्यांच्याकडे आहे. सो हे घेणं त्या काळात म्हणजे खूप अवघड गोष्ट होती. पण तरी सुद्धा त्यांनी ते करून दाखवलं, की क्रुएल्टी फ्री प्रॉडक्ट त्यांनी मार्केटमध्ये उतरवले. ज्याच्या थ्रू त्यांनी लोकांचा एक विश्वास पण त्यात बसला, की ठीक आहे बाबा, हे असे प्रॉडक्ट आहेत ज्याच्यात थ्रू म्हणजे ॲनिमल्सवर टेस्ट केले जात नाहीत. याचाच अर्थ काय? टेस्ट केले जात नाही म्हणजे त्याच्यामध्ये हार्मफुल प्रॉडक्ट नाहीये. टेस्ट का केले जाते? हे चेक करण्यासाठी, की हार्मफुल आहे की नाही. आता टेस्ट त्यांनी हार्मफुल ॲडच करत नाहीत. त्यामुळे त्यांना क्रुएल्टी फ्री टेस्ट करायला लागतच नाही. सो त्यांचे जे प्रॉडक्ट आहेत ते क्रुएल्टी फ्री प्रॉडक्ट म्हणून त्यांनी मार्केटमध्ये लॉन्च केले. धिस इस द मेन पॉइंट ऑफ देअर प्रॉडक्ट. जर आपल्याला उद्या विचारलं, की तुम्ही शुगर कॉस्मेटिक्स का चूज केलं? आणि भरपूर मेकअपचे ब्रँड्स आहेत ना. असं नसणारच आहे, की फक्त शुगर कॉस्मेटिक्सनं चांगली ग्रोथ केल्या. भरपूर बाकीचे पण असणार आहेत. त्यांची पण काही ना काहीतरी बॅक स्टोरी असते. प्रत्येक एंटरप्रेन्योरची काही ना काहीतरी एक चांगली हिस्ट्री असते. सो ते सुद्धा आपण चूज करू शकलो असतो. बट क्रुएल्टी फ्री प्रॉडक्ट जर त्या काळात कोण लॉन्च केलं असेल, तर ते सगळ्यात पहिलं शुगर कॉस्मेटिक्स होतं. सो धिस इस द अगेन अनदर रिझन की आपण ही कंपनी चूज केली. ह्याच्यावरती पण फोकस करा. उद्या कोण सुद्धा प्रेझेंटेशन द्यायला लागला, तर स्पेशालिटी किंवा कंपनीबद्दल कुठली सुद्धा चांगली माहिती सांगताना हे त्यात मस्ट म्हणजे ॲड केलंच पाहिजे क्रुएल्टी फ्री प्रॉडक्ट. हे जे प्रोनान्सिएशन वगैरे सगळं पाठ करून ठेवा. उद्या हा पॉइंट अजिबात मिस झाला नाही पाहिजे. कारण हे आपलं की पॉइंट आहे. आपण जर हे सांगायला मिस झालो, की क्रुएल्टी फ्री प्रॉडक्ट जर सांगायला मिस झालो, तर असं समजा की मग मग काय उपयोगच नाही. कारण सिंपल मॅडम तिथं काउंटर करू शकतात आपल्याला, की तुम्ही बाकीचे ब्रँड्स का चूज केले नाही. सो ह्याच्यावरती जरा फोकस करा. प्लस इन्क्लुझिव्ह रेंज जसं की मी मगाशी सांगितलं, त्यांचे भरपूर शेड्स होते, रेंज भरपूर होती. वेगवेगळ्या स्किन टोनसाठी वेगवेगळे किट्स होते. सो ह्या 3 मेन रिझन्समुळं जे ऑडियन्स आहे किंवा कस्टमर आहे, ती त्यांना चूज करते. हे झाले त्यांचे 3 रिझन्स. इथपर्यंत कुणाला काय शंका आहे, डाऊट आहे? नाही. नाही. नाही ना? कळालं क्रुएल्टी फ्री? क्रुएल्टी फ्री कळालं आहे का? येस भाई. येस, ओके. येस. ओके. येस. ठीक आहे. पुढे जाऊया. त्यानंतर येते मार्केटिंग स्ट्रॅटेजीज. आता त्यांनी मार्केटिंग कसं केलं ते बघूया. तर 4 पद्धतीने ते मार्केटिंग आता इथं सुद्धा ज्यावेळी आपण स्लाईड पुढे घेतोय त्यावेळी लक्षात घ्या कसं घ्यायचं आहे. इथेपर्यंत संपल्यानंतर पहिल्यांदा एक बटन दाबला पुढचं बटन, की फक्त मार्केटिंग स्ट्रॅटेजीज एवढंच पॉइंट येते. परत एकदा लगेच दाबायचं. त्यानंतर हे 4 जे वेगवेगळे शेप्स आहेत ते येतात. मग अनेकदा मग तिथं सांगायचं, की आता आपण मार्केटिंग स्ट्रॅटेजीज बघणार आहोत. मग पुढचं बटन दाबायचं आणि त्यानंतर आपल्याला इथं 4 पद्धतीचे मार्केटिंग स्ट्रॅटेजीज दिसायला मिळतात. हे पण लक्षात घ्या, की स्लाईड कसं तुम्हाला पुढे घ्यायचं आहे. उद्या एकदा तुम्हाला दाखवतोच मी कसं करायचं आहे. तरी पण आता लक्षात ठेवा. आता 4 वेगवेगळ्या मार्केटिंग पद्धती त्यांचे कुठल्या-कुठल्या आहेत, मार्केटिंग स्ट्रॅटेजी कुठल्या-कुठल्या आहेत. सगळ्यात पहिला इन्फ्लुएन्सर मार्केटिंग. आता आणखी एकदा पुढे घेतला का नाही, त्याच्यात जे इन्फॉर्मेशन आहे ती सुद्धा दिसते. इथपर्यंत त्याला अनेकदा पुढचं बटन दाबला, की त्याची इन्फॉर्मेशन ती पण दिसते. आता इथपर्यंत येऊन आपण त्यांना सगळं दाखवू शकतोय. आता अ, जसं की इथं शेप्स पर्यंत आलो आपण, की त्यांना सांगायचं, की आता आपण मार्केटिंग स्ट्रॅटेजी बघणार आहोत. त्यानंतर इथं आलो, की 4ही पॉइंट सांगायचे त्यांना.
इन्फ्लुएन्सर मार्केटिंग, डिजिटल मार्केटिंग, कस्टमर एंगेजमेंट आणि ओमनी चॅनल डिस्ट्रिब्युशन. हे 4 टाइप्स चे मार्केटिंग स्ट्रॅटेजीज आहेत, हे सांगायचं. आणि आता मग ज्यावेळी आपण वेगवेगळे प्रत्येक पॉइंट ज्यावेळी एक्सप्लेन करायला स्टार्ट करणार आहे, त्यावेळी पुढचं बटन दाबून मग त्यातली आतली इन्फॉर्मेशन दाखवायची. स्टार्टिंगलाच दाखवायची नाही. जे आपलं फर्स्ट प्रेझेंटेशन ज्यावेळी चुकलं होतं, मी सांगितलं होतं, की सगळं कंप्लीट आणा मग सांगा. पण ह्यावेळी तसं नको करायला. पहिल्यांदा हे 4 पॉइंट्स नुसता इंट्रोड्यूस करा आणि त्यानंतर मग एक्सप्लेन करायच्या वेळी पुढचं बटन दाबून आतली माहिती बाहेर आणा. तर इन्फ्लुएन्सर मार्केटिंग म्हणजे काय? पार्टनर्स विथ इन्फ्लुएन्सर्स अँड ब्युटी ब्लॉगर्स अल्सो विथ कस्टमर्स टू शेअर देअर रिव्ह्यूज. आता जसं की सपनानं लास्ट डिस्कशनमध्ये सांगितलं होतं इन्फ्लुएन्सर मार्केटिंग कसं असते. तर ज्यावेळी शुगर कॉस्मेटिक त्यांची ब्रँड बनवली. आता मेकअप ब्रँड आहे म्हटल्यानंतर त्याला ॲडव्हर्टाइज करायची गरज आहे. कारण मेकअप ब्रँड असंच नुसता तुम्ही मार्केटमध्ये आणला, की ते कोण घेणार नाही. आता कुठलं सुद्धा आपण ॲडव्हर्टाइज बघितली, की साध्या पावडरची जरी ॲडव्हर्टाइज बघितली, तरी आपल्याला वाटते, की ठीक आहे ही पावडर चांगली आहे किंवा ही पावडर आपण घेतली पाहिजे. सो ह्याला ना म्हणजे कॉस्मेटिक किंवा मेकअप ब्रँड्सना मार्केटिंगची खूप जास्त गरज असते. मोठे-मोठे ॲक्टर्स किंवा मोठमोठी अशी लोकं जी फेमस आहेत, ज्यांचं लोकं बघून त्यांचं ऐकतात. अशा लोकांना ग्रॅब करण्याची गरज असते. पण ज्यावेळी मार्केटिंग म्हणजे मार्केटमध्ये ही कंपनी उतरली 2015 ला, त्यावेळी यांची ना ओळख होती, ना काय सुद्धा नव्हतं. मग त्यावेळी त्यांनी कसं स्टार्ट करणार? कारण ऑलरेडी जे मोठमोठे ॲक्टर लोक आहेत. ते वेगवेगळ्या कंपनींबरोबर टाय करत होते किंवा वेगवेगळ्या कंपनीबरोबर कोलॅबोरेशन त्यांचं चालू होतं वेगवेगळ्या ॲक्टर्सचं. मग त्यांना हिकडं ग्रॅब करणं किंवा हिकडं ओढून आणणं हे फार कठीण होतं. मग त्यांनी काय केलं इन्फ्लुएन्सर मार्केटिंग म्हणजे काय? आता समजा की शुगर कॉस्मेटिकने एक 10 लोकांना प्रॉडक्ट प्रोव्हाईड केलेत. एक 10 कस्टमर त्यांचे बनलेले आहेत. 1 सेकंड. कोणतरी आलं होतं काय? ठीक आहे. इन्फ्लुएन्सर मार्केटिंग बघत होतो. तर त्यामध्ये आता समजा की त्यांनी 10 कस्टमर्सला त्यांचे ब्रँड प्रॉडक्ट प्रोव्हाईड केलेला आहे. आता त्या 10 लोकांना त्यांनी काय सांगतात, की तुमचे रिव्ह्यूज द्या, की तुम्हाला हा प्रॉडक्ट कसा वाटला. त्यातल्या 5 लोकांना त्यांनी काय सांगतात, की तुम्ही ह्याच्यावरती तुमचं जे सोशल आता प्रत्येक जण हा सोशल मीडियावरती असतोच. मग प्रत्येकाने त्यांनी काय सांगितले, तुम्ही तुमच्या सोशल मीडियावरती ह्याचे रिव्ह्यूज शेअर करा. ठीक आहे. 10 लोकांना त्यांनी प्रॉडक्ट दिलेले आहेत. 10 लोकांना त्यांनी सांगितलं, की तुम्ही तुमचे रिव्ह्यूज सोशल मीडियावरती शेअर करा. त्यातल्या ठराविक लोकांना त्यांनी उचलतात आणि ठराविक लोकांना घेऊन त्यांनी ॲडव्हर्टाइज पण तयार करायला चालू केलं. सो ह्याच्यामुळं काय झालं, की एकतर ॲक्टर लोकांना द्यायची जी कॉस्ट असते मार्केटिंगची, ती त्यांची वाचली. ठीक आहे. 1 सेकंड हां गाईज. श्रेया ॲड होते. ठीक आहे. आपण मार्केटिंग स्ट्रॅटेजीज बघतोय शुगर कॉस्मेटिक्सचे. सगळ्यात पहिले इन्फ्लुएन्सर मार्केटिंग. तर इन्फ्लुएन्सर मार्केटिंग म्हणजे काय? त्यांचे जे कस्टमर्स आहेत, त्यांच्याकडनंच रिव्ह्यूज घेऊन, त्यांच्या कस्टमर्सनाच त्यांच्या ॲडव्हर्टाइजमध्ये यूज करून त्यांनी मार्केटिंगची कॉस्ट कमी केली. आणि अ, असं कुठं सुद्धा नियम नाहीये, की असं कुठं सुद्धा लिहून ठेवलेलं नाहीये, की मेकअप ब्रँड म्हणला की तिथे ॲक्टर लोकच पाहिजे. तिथं तुम्हाला काय दाखवायचं रिझल्ट दाखवायचा असतो, की ठीक आहे, आमचे फाउंडेशन आहे किंवा आमची लिपस्टिक आहे का नाही, ही लिपस्टिकमुळं ही लिपस्टिक चांगली आहे. लोकांना फक्त एवढंच दाखवायची गरज असते. मग ते तुम्ही ॲक्टर थ्रू दाखवा किंवा एखाद्या अशा सुंदर व्यक्तीकडून दाखवा, जी ऑलरेडी तुमचे कस्टमर आहे. सो त्यांनी ती गोष्ट ग्रॅब करायला चालू केली. जे कस्टमर्स आहेत, ज्या कस्टमर्सना त्यांना रिझल्ट चांगले आलेले आहेत, त्या कस्टमर्सना त्यांनी ॲडव्हर्टाइजमध्ये आणण्याचा प्रयत्न केला. ॲडव्हर्टाइजमध्ये आणून त्यांनी रिझल्ट शो ऑफ करायचे प्रयत्न केले. ह्याच्या थ्रू काय झालं, सगळ्यात पहिलं तर त्यांची मार्केटिंग कॉस्ट कमी झाली. प्लस त्यांनी त्यांचे कस्टमर्स यूज केल्यामुळं लोकांना हे कळालं, की त्यांचे जे प्रॉडक्ट आहेत, ते खरोखर ऑथेंटिक प्रॉडक्ट आहेत. म्हणजे आपल्याला माहीत असते, की जी ॲक्टर लोकं आहेत, ही भरपूर वर्षापासून काम करत आलेले आहेत. भरपूर वर्षापासून त्यांनी मेकअप वापरत आलेत. सो कुठला सुद्धा मेकअप त्यांनी वापरला, की त्यांनी चांगले दिसणारच आहेत. मग ते शुगर कॉस्मेटिक वापरू देत, Maybelline न्यूयॉर्कचं वापरू देत किंवा आणि कुठलं सुद्धा वापरू देत. त्यांनी दिसणार तर चांगलेच आहेत. कारण त्यांची खरोखर स्किन चांगली झालेली असते एवढ्या वर्षा थ्रू. त्यांनी स्किन केअर ट्रीटमेंट वगैरे हे सगळं घेऊन. बट अशी लोकं जी नवीन आहेत, ज्यांनी नवीन हा प्रॉडक्ट ट्राय केलेला आहे, ज्यांनी फक्त 1 महिना, 2 महिना हा प्रॉडक्ट यूज केलाय. त्या लोकांना ॲडव्हर्टाइजमध्ये आणणं आणि त्या लोकांना स्क्रीनवरती बघणं, हे नवीन होतं त्या काळी. सो लोकांना एक विश्वास बसला, की ह्यांचे जे प्रॉडक्ट आहेत, ते खरंच चांगले रिझल्ट देतात. सो धिस इज द इन्फ्लुएन्सर मार्केटिंग, की त्यांच्याच कस्टमरना प्रॉडक्ट प्रोव्हाईड करून ज्यावेळी त्यांचे चांगले रिव्ह्यूज होतात, त्यांनाच ॲडव्हर्टाइजमध्ये यूज करून त्यांनी मार्केटिंग करायला चालू केली. त्याच्या थ्रू मार्केटिंग कॉस्ट कमी केली. 1 सेकंड मंथन पण आलेला आहे. ठीक आहे. सो आपण मार्केटिंग स्ट्रॅटेजीज बघतोय. त्यातलं इन्फ्लुएन्सर मार्केटिंग झालं. नेक्स्ट आहे डिजिटल मार्केटिंग. आता डिजिटल मार्केटिंग कसं? थ्रू सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आणि Instagram, Facebook. आता त्यांचं स्वतःचं सुद्धा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती त्यांचं स्वतःचं अकाउंट आहे शुगर कॉस्मेटिक्सचं. तुम्ही जर सर्च केला
Instagramला त्यांचं स्वतःचं अकाउंट सुद्धा आहे. प्लस Facebook वगैरे बाकी सोशल मीडियावरती येते. सो आता आपल्याला वाटतंय, की अरे सोशल मीडिया भरपूर म्हणजे ग्रो आउट झालेला आहे किंवा भरपूर लोकांपर्यंत सगळ्यांत पोहोचलेला आहे. बट 2015 ला ज्यावेळी ही कंपनी स्टार्ट झाली होती, त्यावेळी सोशल मीडिया इतका ॲक्टिव्ह नव्हता. त्यावेळी नुकतं स्टार्ट झालं होतं सोशल मीडियाबद्दल, की हां, लोकं हळू-हळू त्याबद्दल ग्रो करायला चालू केली होती. सो त्या काळात त्यांनी डिजिटल मार्केटिंग सुद्धा चालू केली. कारण त्यांना माहीत होतं, की हे कुठं ना कुठेतरी जाऊन हे वाढणार आहे. सोशल मीडियाचा यूज लोकं जास्तीत जास्त करणार आहेत. सो डिजिटल मार्केटिंग थ्रू सुद्धा त्यांना चांगल्या प्रॅक्टिसेस करता आल्या मार्केटिंग प्रॅक्टिसेस. सो दुसरा जो स्ट्रॅटेजी होती ती डिजिटल मार्केटिंगची. थर्ड स्ट्रॅटेजी आहे कस्टमर एंगेजमेंट. कस्टमर एंगेजमेंट म्हणजे काय? इंटरॅक्टिव्ह इव्हेंट्स अँड वर्कशॉप फॉर कस्टमर्स अँड रिस्पॉन्डिंग टू देअर क्वेरीज. आता एखादा प्रॉडक्ट त्यांनी नवीन लॉन्च केला, की त्यांनी काय करतात, एक वेगळा इव्हेंट घेतात. ज्या इव्हेंटमध्ये त्यांनी वेगवेगळ्या कस्टमर्सना त्यांचे जे असे कस्टमर आहेत, जे कंटिन्यूड कस्टमर असतात. एखाद्या कंपनीला एक कस्टमर असा कंटिन्यू लागतो, की नाही मला ही कंपनी आवडली, की मी ह्यांचंच प्रॉडक्ट वापरणार. असे जे कस्टमर आहेत, जे कंटिन्यू त्यांचे प्रॉडक्ट वापरतात, त्यांचा त्यांनी एक इव्हेंट घ्यायला चालू केला किंवा एखादी वर्कशॉप घ्यायला चालू केली. ज्यामध्ये 20, 30 किंवा 50 कस्टमर एकत्र एका ठिकाणी जमा होतात आणि त्यांच्याबद्दल किंवा त्यांच्यासोबत त्यांनी एक इंटरॅक्टिव्ह सेशन घ्यायचे, की काय सुद्धा त्यांचे क्वेरीज काय आहेत, त्यांना काय हवं आहे, त्यांच्या अपेक्षा काय आहेत किंवा त्यांना कुठला नवीन प्रॉडक्ट पाहिजे काय? जुना कुठला प्रॉडक्ट त्यांना खराब वाटतोय काय? त्याच्यात काही चेंजेस पाहिजेत काय? सो कस्टमरशी डायरेक्ट इंटरॅक्शन करणं किंवा वर्कशॉपमध्ये राहून त्यांना हे सगळं विचारणं, हे सुद्धा एक चांगल्या पद्धतीची मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे. कारण ह्यातून काय कळते, की ॲक्चुअलमध्ये कळते, की कस्टमरला काय गरज आहे किंवा काय पाहिजे. सो नेक्स्ट जे प्रॉडक्ट त्यांनी लॉन्च करतील किंवा नेक्स्ट जे त्यांनी वर्क करतील कंपनीमध्ये, सो त्यांना ते हेल्पफुल ठरेल. कारण त्यांना ऑलरेडी माहिती आहे इंटरॅक्टिव्ह इव्हेंट्स किंवा वर्कशॉपमधून, की कस्टमर्सना काय पाहिजे. सो त्यांनी नेक्स्ट पुढे बनवताना त्यांनी जे लास्ट चुका केलेल्या आहेत, ते त्यांनी करणार नाहीत. सो धिस इज अल्सो अ नाईस मार्केटिंग स्ट्रॅटेजी कस्टमर एंगेजमेंट. ती सुद्धा त्यांनी परफॉर्म केली. आणि लास्ट वन आहे ओमनी चॅनल डिस्ट्रिब्युशन. आता हे थोडंसं कळायला सुद्धा किंवा वाचायला सुद्धा अवघड आहे. आता सिंपल इथं काय लक्षात ठेवायचं, स्टार्टिंग नाव काय ओमनी. ओमनी गाडी आपल्या सगळ्यांना माहिती आहे, ओमनी व्हॅन. ओमनी व्हॅनमध्ये कशी दाबून भरलेली असतात सगळी. ओडापसाठी किंवा कुठे सुद्धा ज्यावेळी वापरायची त्यावेळी. आता एवढे जास्त वापरत नाहीत. पण हे सगळं आपल्याला माहिती आहे, की ओमनी व्हॅनमध्ये लोकं म्हणजे एकदम गच्च भरतात. सो ओमनी चॅनलमध्ये सेम असंच आहे. वेबसाईट, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म, रिटेल आउटलेट, मार्केटिंग, सॅम्पलिंग, ट्रेड शोज हे सगळं भरपूर काय-काय भरलेलं आहे यामध्ये. सो एवढं लक्षात ठेवायचं, की ओमनी म्हणलं, की हे एक 5-6 शब्द इथे काहीतरी लिहिलेले आहेत. ई-कॉमर्स, वेबसाईट, प्लॅटफॉर्म्स, वेगवेगळे रिटेल आउटलेट्स हे सगळं सांगून टाकायचं. ओमनी चॅनल वाचलं, की हे 5-6 शब्द लक्षात ठेवायचे. पाठ करून ठेवायचे, की हे काय-काय आहेत. आता प्रत्येकातलं एक-एक शब्द हे जो आहे, तो आपण बघूया. आता वेबसाईट म्हणजे त्यांची स्वतःची वेबसाईट आहे. त्याच्या थ्रू त्यांनी मार्केटिंग करायला चालू केली. त्यानंतर आहे ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म जसं की Nykaa, Amazon त्याच्या थ्रू त्यांनी मार्केटिंग करायला चालू केली. रिटेल आउटलेट आता प्रत्येक स्टेटमध्ये, प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये त्यांनी काय करायला चालू केलं, त्यांचे वेगवेगळे आउटलेट काढायला चालू केले. वेगवेगळे ऑफलाईन स्टोअर चालू केले. ज्याच्या थ्रू त्यांनी मार्केटिंग करायला चालू केली. नेक्स्ट होतं ते बिलो द लाईन मार्केटिंग. बिलो द लाईन मार्केटिंग काय असते? सॅम्पलिंग आणि ट्रेड शोज. आता आपल्याला नापतोल नावाचा शो माहिती आहे, जो ह्याच्यावरती यायचा टीव्हीवरती, ज्याच्यावरती वेगवेगळ्या प्रॉडक्टचे ॲडव्हर्टाइज असायचे. मग काय कुठले सुद्धा प्रॉडक्ट असायचे त्यावरती. सो असे जे ट्रेड शोज आहेत, जे ॲडव्हर्टाइजमेंट रिलेटेड जे शोज आहेत, टीव्हीवरती जी फ्री दाखवलं जातं लोकांना. ज्या दिवशी केबल नसायची किंवा ज्या दिवशी कुठलं काय चांगलं नसायचं, त्यावेळी लोकं नापतोल किंवा असे ट्रेड शोज बघायचे. ज्याच्यावरती एक कॉल लावला, की ते प्रॉडक्ट आपल्याला बाय करता येतात किंवा आपल्याला ऑर्डर टाकता येते. सो असे ट्रेड शोज आणि सॅम्पलिंग. सॅम्पलिंग म्हणजे काय? आता समजा की एखादा कस्टमर आहे जो 2 वर्षापासून त्यांचा म्हणजे कंटिन्यू त्यांचे प्रॉडक्ट वापरतोय. त्यांना नेक्स्ट ज्यावेळी त्यांनी कुठलातरी प्रॉडक्ट घेतील ना, तर त्याच्यासोबत एखादा सॅम्पल प्रॉडक्ट त्यांनी द्यायचे. जसं की अ, एखादे नवीन कुठलातरी प्रॉडक्ट त्यांनी काढलाय. पण त्यांना लॉन्च करायच्या आधी बघायचं आहे, की त्याचे रिझल्ट कसे आहेत. सो त्यातले काही सॅम्पल्स त्यांनी लोकांना प्रोव्हाईड करायचे. जे त्यांचे ऑलरेडी कस्टमर आहेत त्यांना. म्हणजे काय व्हायचं, की एखाद्या कस्टमरनं नवीन काहीतरी म्हणजे बाय केलं, ह्या महिन्यात काहीतरी वेगळं बाय केलं. त्यासोबत एक छोटासा सॅम्पल पण यायचा एक नवीन प्रॉडक्टचा. जे त्यांनी वापरायचे आणि वापरल्यानंतर त्यांनी सांगायचे, की हा प्रॉडक्ट चांगला आहे की नाही आहे. सो त्याच्या थ्रू सुद्धा त्यांना एक चांगली मार्केटिंग स्ट्रॅटेजी करता आली. सो these आर द 4 मार्केटिंग स्ट्रॅटेजीज दे परफॉर्म्ड. इन्फ्लुएन्सर मार्केटिंग, डिजिटल मार्केटिंग, कस्टमर एंगेजमेंट आणि ओमनी चॅनल डिस्ट्रिब्युशन. हे 4 प्रकारची मार्केटिंग आहे. त्याच्यानंतर आपली लास्ट स्लाईड येते. कारण ह्याच्यानंतर मी अजून काही माहिती जास्त ॲड केली नाही. इथपर्यंत मोस्ट ऑफ द कंपनीची माहिती कव्हर होते. त्याच्यानंतर मी इथं डायरेक्ट जे रेव्हेन्यू आहे, रेव्हेन्यूचा ग्राफ टाकलेला आहे. फुल स्क्रीन करून दाखवतो तुम्हाला. हां.
तर इथं 2020, 21, 22, 23, 24 ह्या 4-5 वर्षांचा आपल्याकडे डाटा आहे. आता इथं डाटा कसा दाखवलाय तो तुम्हाला लक्षात घ्या. ज्या ब्लू कलरच्या ज्या कॅन्डल दिसतात, ब्लू आणि ऑरेंज. हां, ब्लू आणि ऑरेंज 2 प्रकारचे इथे कॅन्डल दिसतात. जे ब्लू आहे ते रेव्हेन्यू आहे, म्हणजे त्यांनी किती पैसे कमवले इन सी-आर. सी-आर म्हणजे करोडमध्ये. आणि जे ऑरेंज बार आहेत ते आहे त्यांची ग्रोथ आणि ती आहे पर्सेंटेजमध्ये. सो सांगताना तिथं गोंधळून जायचं नाही. कारण इथं कसं आहे बघा, आता पहिला जे 2020 मध्ये आहे, 105 ब्लू बार आहे आणि ऑरेंजमध्ये 80 आहे, 80. 105 करोडचा त्यांचा रेव्हेन्यू आहे आणि 80% त्यांची ग्रोथ आहे. सो हॅलो. सांगताना असं सांगायचं, की जे रेव्हेन्यू आहे ते सी-आरमध्ये आहे, करोडमध्ये आहे आणि ग्रोथ आहे ते ए ऐक पर्सेंटेजमध्ये की आहे. हां, हां. बोल. 7 वाजले मी जाते. ठीक आहे, ठीक आहे. जा. तुला कळालंय ना? हो, कळालं, कळालं. चालतंय. ठीक आहे, ठीक आहे. जा. चालतंय. लास्टच पेज आहे ना हे? होय, लास्ट पेज आहे. काय विषय हां, ठीक आहे जाते. हां, चालतंय. ठीक. ठीक आहे. बाकी सगळेजण लक्ष द्या. तिचं काहीतरी प्रेझेंटेशन होतं त्यामुळे ती जाते. तर हा जो आहे तो रेव्हेन्यू चार्ट आहे. जसं की मी आता सांगितलं. ब्लू जे आहे ते सी-आरमध्ये आहे आणि जे ऑरेंज आहे ते पर्सेंटेजमध्ये आहे. सो सांगताना नीट सांगा तिथं फक्त, की 127 करोड आणि 20% 222 करोड आणि 80%. सो वर्षानुवर्षे त्यांचा जो रेव्हेन्यू आहे तो वाढत गेलाय. बट त्यांनी लॉस त्यांना कुठं झालाय? ग्रोथ पर्सेंटेजमध्ये. सगळ्यात पहिला म्हणजे 2020 ला त्यांचं रेव्हेन्यू 105 करोड होता. बट त्यांची जी ग्रोथ रेट आहे ती 80% होती. तेच त्यांचं त्या पुढच्या वर्षी म्हणजे 2021 ला रेव्हेन्यू हा 127 करोड म्हणजे त्यातनं वाढ वाढ झालेली आहे रेव्हेन्यूमध्ये. पण ग्रोथ रेट जो आहे म्हणजे ग्रोथचा जो टक्केवारी आहे ग्रोथची वाढायची जी टक्केवारी आहे ती 20%च होती. म्हणजे कमी झाली ना 80% वरून त्यांनी 20% आले. ग्रोथ केल्यात त्यांनी. त्यांना लॉस झालेला नाहीये. पण जे मेंटेन करायला पाहिजे होतं 80चं 81 व्हायला पाहिजे होतं ते 20 झालं. सो इथं त्यांचा थोडाफार काय असेल ते घट झाली म्हणतो किंवा कमी झाला तिथं ग्रोथ पर्सेंटेज. त्यानंतर परत 2022 22 मध्ये त्यांना 222 करोडचं त्यांनी रेव्हेन्यू केलं. आणि 80% त्यांची ग्रोथ झाली. इथं परत ग्रोथ पर्सेंटेज वाढलेलं आहे. सो 2021 मध्ये त्यांनी थोडंसं फेल्युअर जाणवलेलं आहे त्यांना. बिकॉज ऑफ त्यांचं जे ग्रोथ पर्सेंटेज आहे ते कमी झालं. आणि सेम तसं तुम्हाला इथं बघायला मिळतं 2024 ला. कारण 2022-23 मध्ये परत 80 ते 90 80 पासून ते 90% पर्यंत त्यांचं परत वाढ झालेला आहे. रेव्हेन्यू तर वाढलेच आहे. पण ग्रोथ पर्सेंटेज पण परत वाढलेला आहे. 80 पासून 90 पर्यंत गेलेला आहे. प्लस परत पण 23 ते 24 मध्ये परत बघायला गेलं, तर त्यांचा ग्रोथ पर्सेंटेज परत कमी कमी झालेला आहे. त्यामुळं लास्ट इयरचं जे त्यांचं रेव्हेन्यू आहे, ते 505 करोडचं आहे. पण ग्रोथ जी आहे ती फक्त 20% ने झालेली आहे. त्यामुळं इथं लास्ट इयरला जो तो त्यांना थोडासा परत फेल्युअर बघायला मिळाला आहे. इथपर्यंत जे आहे ते रेव्हेन्यू डाटा आपल्याला मिळालेला आहे. ठीक आहे. आता सगळ्यांना समजलेलं आहे? मंथन, शुभम. ओके, शुभमनं थम्स अप दिलेला आहे. मंथन, मंथन. अवयव चालू करून गेलाय बघ ह्यो. ग्रोथ आणि रेव्हेन्यूमध्ये काय फरक आहे? ठीक आहे. 1 सेकंड मी अजून भरपूर एक्सप्लेन करणार आहे. कारण लास्ट वेळी म्हणजे लास्ट सेशनच्या वेळी मंथन, शुभम आणि ऋषिकेश नव्हता. सो स्टार्टिंगचं त्यांना एक्सप्लेन करायला पाहिजे. उद्याच प्रेझेंटेशन आहे. पण मंथन इथे रिस्पॉन्स देईना की. हाय रे, हाय मी हाय. नक्की आहेस काय? हाय रे मी. चालू करून ठेवलंस की नाही खरं सांग? अरे इथंच आहे मी. 3 स्लाइड्स 2 स्लाइड्स सांगितलंस लास्टच्या. बरं, ठीक आहे. आता तुम्ही दोघं आणि ऋषिकेश मागच्या डिस्कशनला नव्हता त्यामुळे स्टार्टिंग पासून एकदा आपण पीपीटी घेऊया. सपना तुला एकदा रिव्हिजन होऊन जाईल. सो तू सुद्धा बघून घे. काम नाही आहे त्यामुळे आता काय. ठीक आहे. आता इथून आपली प्रेझेंटेशन स्टार्ट होते. सगळ्यात पहिला आपली जी कायमची स्लाईड असते ती. जे कोर्स टायटल, कोर्स नंबर वगैरे, वगैरे. फक्त प्रेझेंटेशनचा टॉपिक चेंज झालेला आहे. हे लक्षात घ्या. वुमन एंटरप्रेन्योरशिप हा टॉपिक आहे. त्यानंतरचं पुढचं काय स्लाईड आहे? आपले स्टुडंट्स आहेत ते. हे पण काय एवढं सांगण्यासारखं नाहीये. त्यानंतर येते मेन स्लाईड जी आपली टॉपिक इलॅबोरेट करते शुगर कॉस्मेटिक्स. त्यानंतर परत पुढचं बटन दाबायचं. त्यानंतर येते कंपनी ओव्हरव्ह्यू. सो ये. एकच मिनिटात आपण स्टार्ट करूया. तोपर्यंत मला सपना तू सांग, की तुला काय डाउट्स किंवा अडचण आहे का? एकच सेकंड.
ठीक आहे. आता ज्यावेळी इथून पुढच्या स्लाइडवर आलं, की आपलं स्टार्ट होते कंपनी ओव्हरव्ह्यू. कंपनी ओव्हरव्ह्यूमध्ये आपण आता स्टार्टिंग पासून काय करणार आहे, सगळ्यात पहिला आपला एक आपण ज्यावेळी प्रेझेंटेशन देतोय, आत्तापर्यंत 2 प्रेझेंटेशन दिल्यात. सो आपली एक वेगळी स्टाईल आहे प्रेझेंटेशन द्यायची, की आपण सगळ्यात पहिला काय सांगतो, की आपण प्रेझेंटेशनचा टॉपिक हा का चूज केला? शुगर कॉस्मेटिक्स ही कंपनी आपण का चूज केली? सो सगळ्यात पहिला आपल्याला काय सांगायचं आहे, आता मार्केटमध्ये जसं की मी मगाशी पण म्हणलो, मार्केटमध्ये भरपूर मेकअपचे ब्रँड्स आहेत आणि त्या काळात तर म्हणजे असे ब्रँड्स होते, की त्यांनी पूर्ण मार्केट कॅप्चर केलं होतं. पण आपली जी इंडियन स्किन आहे, ती भरपूर म्हणजे व्हरायटी ऑफ स्किन आहे. म्हणजे खूप स्किन टाइप्स आहेत आपल्या इंडियामध्ये. तर त्याच्यासाठी स्पेशलाइज्ड प्रॉडक्ट असं कुठला नव्हता. म्हणजे ज्या कंपनी होत्या Maybelline न्यूयॉर्क, L'Oréal पॅरिस वगैरे हे तुम्ही सर्च आउट करा, की बाकीच्या कंपनी कुठल्या-कुठल्या आहेत. आपल्याला तिथं उद्या नावं सांगायला लागणार आहेत. सो Maybelline न्यूयॉर्क एक आहे, त्यानंतर L'Oréal पॅरिस आहे आणि TRESemmé वगैरे असं भरपूर कंपनीज आहेत. सो ह्या कंपनीज काय होतात, ग्लोबली एकच प्रॉडक्ट असं लॉन्च करायचा. फाउंडेशन तर एकच फाउंडेशन. लिपस्टिक तर वेगवेगळ्या शेडच्या फक्त एकाच टाइपच्या लिपस्टिक त्या काळात असायच्या 2012-15च्या काळात. पण आपल्या स्किनसाठी वेगवेगळं स्किन जसं की एखादी स्किन सावळी असते, एखादा गोरा असतोय, एखादा खूपच सावळा असतोय. सो ह्यांच्यासाठी स्पेशली प्रॉडक्ट नव्हते. सो त्या काळात शुगर कॉस्मेटिक्सनं स्पेशली असे प्रॉडक्ट लॉन्च केले मार्केटमध्ये, जे इंडियन स्किनसाठी डिझाइन्ड होते, स्पेशली डिझाइन्ड होते. त्यामुळे ही कंपनी चूज करायचं पण ठरलेलं आहे. प्लस आपल्याला असं पण विचारतील, की शुगर या शब्दाचा अर्थ काय? किंवा हे नाव त्यांनी का निवडलं? मॅडम 100% विचारणार. कारण ही शंका सगळ्यांना येते, की शुगर म्हटलं, की कॉस्मेटिकमध्ये किंवा मेकअपच्या ह्याच्यामध्ये काय शुगर इन्ग्रीडियंट कुठला वापरलाय का? किंवा त्यात साखर वगैरे अशी काय वापरली काय? तर असा कुठला सुद्धा पॉइंट नाहीये. शुगर हे त्यांनी का चूज केलं? कारण एकतर वाचायला सोपं, लक्षात ठेवायला सोपं आणि असं वाचलं, की ऐकलं-ऐकल्यासारखं वाटतं. शुगर कॉस्मेटिक्स असं म्हटलं जरी कंपनी नवीन असली, तरी आपल्याला असं वाटतं, की अरे कुठेतरी ऐकलंय. सो हा एक मेन मुद्दा होता. प्लस एक बोल्ड आणि अट्रॅक्टिव्हनेस होतं. शुगर, साखर म्हणलं, की गोडवा वगैरे हे असे काही पॉइंट्स आहेत. त्यामुळे त्यांनी शुगर हे निवडलं. कुठल्यासुद्धा त्यांच्या मेकअपच्या किटमध्ये किंवा मेकअपच्या प्रॉडक्टमध्ये शुगर हा इन्ग्रीडियंट वापरलेला नाहीये. सो उद्या जर मॅडमांनी विचारलं, की असं काही आहे का? सरळ सांगायचं शुगर हे फक्त ॲज अ नाव म्हणून त्यांनी यूज केलेलं आहे. असा कुठलाही इन्ग्रीडियंट त्यात नाहीये. त्या नावाचं थोडंफार अट्रॅक्टिव्हनेस आहे, प्लस सोपं आहे नाव वाचायला, ऐकल्या-ऐकल्यासारखं वाटतंय. त्यामुळे त्यांनी ते नाव चूज केलं. नेक्स्ट कंपनी इस फाउंडेड इन 2015. फाउंडर्स आहेत विनीता सिंग आणि कौशिक मुखर्जी. हे दोघं जे आहेत ते हसबँड वाईफ आहेत. जे त्यांनी ज्यावेळी ग्रॅज्युएशन कंप्लीट करत होते, IIM अहमदाबादमध्ये ज्यावेळी त्यांनी MBA वगैरे करत होते, त्यावेळी त्यांनी दोघं एकत्र भेटले आणि त्यांनी ही कंपनी स्टार्ट केलेली आहे. हेडक्वार्टर्स त्यांचं आहे मुंबईमध्ये. इंडस्ट्री कुठली आहे? ब्युटी आणि कॉस्मेटिक इंडस्ट्री आहे. ब्युटी आणि कॉस्मेटिक प्रॉडक्ट त्यांनी बनवतात. प्लस प्रॉडक्टची कॅटेगरीज काय-काय आहेत? मेकअप प्रॉडक्ट त्यांनी बनवतात. कशासाठी? फेस, आयज, लिप्स एंड नेल्स एटसेट्रा. खालचं जे काही पॅराग्राफ आहे, तो सांगायची काही गरज नाहीये. तुम्ही सिंपली कंपनीबद्दल थोडासा ओव्हरव्ह्यू द्या आणि इथं सांगा, की शुगर कॉस्मेटिक्स आम्ही का निवडलं? का टॉपिक तो चूज केला? कारण त्यांनी स्पेशली डिझाइन केलं होतं इंडियन स्किनसाठी आणि असं थोडीफार 2-3 वाक्य कंपनीबद्दल बोला आणि नेक्स्ट स्लाईडकडे जंप आउट करायचं. तिथं बाकीचं काय फापट पसारा सांगत बसायचं नाही. ते जे काही वाचत बसायचं नाही, अजिबात वाचत बसायचं नाही. हे वाचत बसण्यात काहीच अर्थ नाहीये. मॅडम तिथं लगेच काउंटर करतात. आपण स्लाईडकडे बघितलो, की मॅडम लगेच काउंटर करतात. सो वाचत अजिबात बसायचं नाही. वाचायचं काय? हे जे नाव, फाउंडेड, हेडक्वार्टर्स, फाउंडर्स वगैरे आहेत, हे सगळं वाचा चालतंय. एखाद्या वेळेस स्लाईडकडे बघून सांगा. खालचा पॅराग्राफ अजिबात वाचायचं नाही. तुम्हाला जे शुगर कॉस्मेटिकबद्दल सांगू वाटतंय, इंट्रोडक्टरी टाइपमध्ये काय सांगू वाटतंय, ते इथं सांगून मोकळं व्हायचं. 2-3 लाईन बोलायचं आणि सांगून मोकळं व्हायचं. नेक्स्ट स्लाईड. आता नेक्स्ट स्लाईडमध्ये आपण बघणार आहोत, की फाउंडर्स आणि त्यांच्याबद्दल थोडीशी माहिती घेणार आहोत. सो फाउंडर्स कोण आहेत? आता इथं नेक्स्ट स्लाईड बघा कसा आहे. इथे तुम्ही पुढचं बटन दाबला, की फक्त त्यांचा फोटो येतोय. फोटो आला, की आपण सांगायचं, की आम्ही आता फाउंडर्सबद्दल माहिती सांगणार आहे. त्यानंतर परत पुढचं बटन दाबायचं. मग येते त्यांची ओळख, की ही आहे विनीता सिंग, CEO अँड को-फाउंडर ऑफ द कंपनी. ही तिथं म्हणायचं नाही, ह्या म्हणायचं. हे पण लक्षात घ्या. तिथे सांगताना त्यांना अरे-तुरे ह्या लँग्वेजमध्ये अजिबात आपण म्हणजे माझ्यासकट सगळेजणच अजिबात बोलायचं नाहीये. कारण तसं बोललं की मॅडम लगेच काउंटर करतात आणि तिथं मग प्रेझेंटेशनला थोडंफार कुठं का होईना मार खायला बघतोय आपण. सो हे सुद्धा काळजी घ्यायची आपण की हां, ही अजिबात म्हणायचं आहे. हे आणि ह्या असं म्हणायचं आहे. ह्या आहेत विनीता सिंग, CEO अँड को-फाउंडर ऑफ द कंपनी आणि हे आहेत कौशिक मुखर्जी, को-फाउंडर अँड COO ऑफ द कंपनी. सो COO बद्दल तुम्ही कोणी सर्च आउट केलाय सपना मी सांगितलं होतं लास्ट ह्याच्यामध्ये
की COO म्हणजे काय असते ते काढा. COO ऑफ द कंपनी मिनिंग. Chief Operating Officer, a senior executive tasked with overseeing the day-to-day administrative and cooperative operational function of the business. So हे सुद्धा पाठ करून जावा. हे सुद्धा सांगता आलं पाहिजे. चीफ ऑपरेटिंग ऑफिसर म्हणजे तिथे जे कामं केली जातात किंवा जे काय तिथं वर्क होतंय कंपनीमध्ये, सो त्याच्यावरती ओव्हरव्ह्यू करणं, सुपरविजन करणं हे काम कौशिक मुखर्जीचं असते. सो थोडक्यात सगळ्यात मोठा मॅनेजर कंपनीतला म्हणजे COO. आणि CEO म्हणजे काय? सपना. सपना. सपना किंवा बाकी आणि कोणाला माहित आहे का सीईओ म्हणजे काय? आपण नुसता म्हणतोय सीईओ सीईओ. कोणच नाही वाटतं. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. हॅलो. सीईओ. हा. अरे मी दवाखान्यात आलेले रे म्हणून रिप्लाय दिला नाही. काय म्हणत होता? सीईओ म्हणजे काय? एक मिनिट. हा, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर. हा, ठीक आहे. आता सीईओ म्हणजे काय? थोडक्यात कंपनीचे जे डिसिजन जे असतात किंवा कंपनीत काय करायचं काय नाही हे जे डिसिजन घेण्याचं काम जे असते ते सीईओ कडे असते. सो विनीता सिंग ह्या सीईओ आहेत आणि कौशिक मुखर्जी हा किंवा हे COO आहेत. हे सगळं मॅनेजिंगचं काम बघतात आणि हे डिसिजन वगैरे ह्याचं काम बघतात. सो तिथे जर काउंटर केला तर हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. त्यानंतर नेक्स्ट स्लाइड आहे ती अबाउट द हा. हॅलो. ठीक आहे. नेक्स्ट स्लाइड जी आहे ह्याच्यानंतर ती आहे विनीता सिंगची. आता आपण ही स्लाइडवर का मेन फोकस करणार आहे कारण आपला टॉपिकच आहे वुमन एंटरप्रेन्योरशिपचा. आता कौशिक मुखर्जीची पण हिस्ट्री आपण बघून ठेवायची आहे. तिथं जर उद्या विचारलं तर सांगता आलं पाहिजे. फक्त मी स्लाइडमध्ये ऍड करत नाही कारण फक्त को फाउंडर बद्दलच 4 स्लाइड होऊन जातात. त्यामुळे कौशिक मुखर्जी यांच्याबद्दल जास्त माहिती सांगितलेली नाहीये. पण त्यांचं जे शिक्षण आहे ते तुम्ही थोडंसं बघून घ्या. जर विचारलं तर उद्या सांगता आलं पाहिजे. नाही विचारलं तर काय सांगण्याची गरज नाही. नेक्स्ट, विनीता सिंग यांच्याबद्दल आपण थोडीशी माहिती बघणार आहेत. सीईओ अँड को-फाउंडर ऑफ द कंपनी, बॉर्न इन 1983. एज्युकेशन त्यांचं काय झालेलं आहे? इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग फ्रॉम IIT मद्रास इन 2005 आणि MBA फ्रॉम IIM अहमदाबाद इन 2007. सो ह्या 2 गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत. सगळ्यात पहिले इलेक्ट्रिकल इंजिनिअर झालेले आहेत त्यांनी आणि त्यानंतर त्यांनी MBA केलेला आहे. आता ही सुद्धा एक वेगळी मोमेंट आपण सांगू शकतोय, की इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग करून सुद्धा त्यांनी मेकअप सारखं काहीतरी निवडलंय. सो त्यांच्यामध्ये हे पॅशन होतं, त्यांचं हे स्वप्न होतं, की त्यांना एक मेकअप किंवा ब्युटी ब्रँड बनवायचा आहे. सो त्यामुळं त्यांनी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ही डिग्री घेऊन सुद्धा त्यांनी एका अशा वेगळ्या वेमध्ये उतरून एवढा मोठा बिझनेस तयार केलेला आहे. सो हे सुद्धा आपण ह्या स्लाइडवरती आल्यानंतर सांगू शकतोय, थोडंफार इफेक्टिव्ह बनवण्यासाठी. नेक्स्ट त्यांचं ऑक्युपेशन आहे एंटरप्रेन्योर म्हणजे एंटरप्रेन्योर आहेत त्यांनी. ऑर्गनायझेशन कुठलं आहे? शुगर कॉस्मेटिक्स प्लस टेलिव्हिजन म्हणजे कुठल्या टेलिव्हिजनवरती किंवा टेलिव्हिजनवरती त्यांनी कधी आलेले आहेत? शार्क टँक इंडिया हा जो शो आहे, जर तुम्हाला माहीत असेल शार्क टँक इंडिया, तर त्यात त्यांनी ॲज अ जज म्हणून काम करायला चालू केलं. ज्यावेळेस शार्क टँक आलं होतं, तेव्हा त्यांनी चालू केलं आणि अजून पण त्यांनी त्या शोच्या जज आहेत. सो हे सुद्धा तिथं सांगणं म्हणजे कंपल्सरी सांगणंच आहे. कारण हे सुद्धा त्यांचा एक की पॉइंट म्हणतो मी किंवा हायलाइटेड पॉइंट म्हणतो, की त्यांनी त्या जज आहेत. कारण असंच कुणाला पण तिथे जज म्हणून बोलवलं जाते. त्यांनी काहीतरी चांगलं केलेलं आहे कंपनीमध्ये. सो म्हणून त्यांनी शार्क टँकचे जज आहेत. इथपर्यंत आपण फाउंडर्सची माहिती द्यायची आहे. त्यानंतर आपण स्टार्ट करायचं आहे कंपनीबद्दल. आता फॅब बॅग इथं नाव का आलं? कारण शुगर कॉस्मेटिक्स स्टार्ट करायच्या अगोदर विनीता सिंगनी एक वेगळी कंपनी स्टार्ट केली होती, ज्याचं नाव होतं फॅब बॅग. तर त्यांचं स्वप्न होतं, की त्यांना एक असा ब्रँड किंवा अशी कंपनी स्टार्ट करायची आहे, जी मेकअप किंवा ब्युटी रिलेटेड असू दे. सो त्यांनी 2012 मध्ये 2012 मध्ये त्यांनी फॅब बॅग ही नावाची कंपनी स्टार्ट केली. सो फॅब बॅग ही कंपनी ॲक्चुअली काय आहे, की त्यांनी एक ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आहे. म्हणजे एक वेबसाईट आहे फॅब बॅग. जिथे असे प्रॉडक्ट मिळतात. म्हणजे एक असा किट मिळतोय मेकअपचा, ज्याच्यामध्ये 4 वेगवेगळे प्रॉडक्ट त्यांनी द्यायचे. आता ते 4 वेगवेगळे प्रॉडक्ट कुठले आहेत ते आता आपण बघणार आहे. जसं की ही एक मेकअपची बॅग आहे. समजा की फॅब बॅगची एक बॅग आहे. आता ह्या बॅगमध्ये काय असणार? लिक्विड हायलायटर ऑफ युअर चॉईस म्हणजे आपल्या चॉईसचा एक लिक्विड हायलायटर जो की एक मेकअपचा एक इन्ग्रीडियंट आहे किंवा मेकअप प्रॉडक्ट आहे. प्लस लिक्विड लिपस्टिक ऑफ युअर चॉईस म्हणजे एक लिक्विड लिपस्टिक
जी आपल्या चॉईसची असू दे. मग इथं वाटेल की Maybelline न्यूयॉर्कचं लिक्विड हायलायटर पाहिजे. इथे वाटेल की L'Oréal Parisचं आपल्याला मला एक लिपस्टिक पाहिजे. त्यानंतर एक हँड केअर डुओ असणार. म्हणजे हात वगैरे धुवायला किंवा असे जे हँड वॉश वगैरे असे जे वापरतो ते आणि प्लस एक ऑर्गॅनिक सोप. हँड केअर डुओमध्ये काय-काय येते, वेगवेगळे म्हणजे व्हॅसलीन असू दे किंवा असे पेट्रोलियम जेलीज प्लस सनस्क्रीन वगैरे असे जे प्रॉडक्ट आहेत, ते हँड केअर डुओमध्ये येतात. प्लस ऑर्गॅनिक सोप. सो फॅब बॅगच्या बॅगमध्ये हे 4 प्रॉडक्ट कंपल्सरी असायचे. सो समजा की मी किंवा समजा की आपल्यापैकी सपनाला एक मेकअप किट घ्यायचा आहे. सपना काय करणार, फॅब बॅगच्या वेबसाईटवर जाणार. तिथे सिलेक्ट करणार, की मला एक फॅब बॅग पाहिजे. तर फॅब बॅगमध्ये काय असणार, एक लिक्विड हायलायटर असणार ऑफ सपनाज चॉईस. म्हणजे तिच्या चॉईसचा एक लिक्विड हायलायटर असणार. एक लिक्विड लिपस्टिक असणार ऑफ सपनाज चॉईस. ती चूज करणार, की मला ही लिक्विड हायलायटर पाहिजे. मग ती परत चूज करणार, की मला हा लिक्विड लिपस्टिक पाहिजे, ही लिक्विड लिपस्टिक पाहिजे. मग ती परत हे 2 गोष्टी चूज केल्या, की एक हँड केअर डुओ त्यात असणार आणि एक ऑर्गॅनिक सोप. सो ह्या 4 गोष्टी एकत्र करून त्यांनी एक बॅग बनवली, एक बॉक्स बनवला, एक वेगळा असा किट बनवला, जो त्यांनी फॅब बॅग म्हणून विकायचे. सो हा त्यांचा स्टार्टिंगचा बिझनेस होता. फॅबबॅग.कॉम म्हणून. पण त्यांना त्यात एवढं खास असं सक्सेस येईना. सो मग त्यांनी काय स्टार्ट केलं, त्यांना जाणवलं, की ज्या वेगवेगळ्या कॉस्मेटिक ब्रँड आहेत, ब्युटी ब्रँड्स आहेत, त्या असे स्पेशलाइज्ड इंडियन स्किनसाठी कुठलं सुद्धा ब्युटी प्रॉडक्ट बनवत नाहीयेत. तर त्यांना हा स्कोप दिसला, की आपण ह्यात काम करू शकतोय. आपण ब्युटी प्रॉडक्ट तर बनवणारच आहे. पण कसले? वेगवेगळ्या स्किन टोनसाठी वेगवेगळ्या प्रकारचे ब्युटी प्रॉडक्ट आपण बनवणार आहे. सो त्यांना तो स्कोप दिसला म्हणून त्यांनी शुगर कॉस्मेटिक्स हे 2015 मध्ये लॉन्च केली. इथे इव्होल्यूशनच्या आपण पेजवरती आलो, की आपल्याला ते दिसते. 2012 ला फॅब बॅग फाउंड झालं. ज्याच्यामध्ये त्यांनी एक अशा प्रकारचा वेगळा बॉक्स किंवा अशा प्रकारची एक वेगळी बॅग त्यांनी जी कस्टमायझेबल आहे. त्यात आपल्याला पाहिजे ते 4 प्रॉडक्ट आपण घेऊ शकतोय आणि मग ते आपल्या घरी आणून त्यांनी डिलिव्हर देणार. सो असा असा त्यांचा एक बिझनेस चालू केला होता. बट त्यांना इथं स्कोप दिसला 2015 मध्ये, की आपण हे काम करू शकतोय. की वेगवेगळ्या स्किन टोनसाठी वेगवेगळे मेकअपचे किट बनवू शकतोय, आपल्या स्वतःच्या ब्रँडच्या नावानं. सो त्यांनी मग शुगर कॉस्मेटिक्स नावाची कंपनी स्टार्ट केली 2015 मध्ये. ज्याच्या थ्रू त्यांनी त्यांचे स्वतःचे पहिले प्रॉडक्ट लॉन्च केले. शुगर कॉस्मेटिकची लिपस्टिक असू दे किंवा आयलाइनर, मस्कारा वगैरे हे सगळ्या गोष्टी आणि मग तिथून त्यांची कंपनीची जर्नी स्टार्ट झाली. आता 2015 मध्ये कंपनी एस्टॅब्लिश झाली. त्यानंतर 2016 मध्ये काय झालं? एक्सपांडेड इंटू ऑफलाईन रिटेल अँड बिकम अ प्रॉमिनंट नेम इन इंडियन ब्युटी बिकम पॉप्युलर. सो 2016 मध्ये एकाच वर्षात त्यांनी वेगवेगळ्या मार्केटिंगच्या स्ट्रॅटेजी ज्या आपण मगाशी बघितल्या, ते यूज केल्यामुळं 2016 मध्ये त्यांचा जो बिझनेस होता तो एक्सपांड करायला चालू केला. ऑफलाईन रिटेल स्टोअर उघडले दिल्लीमध्ये, वेगवेगळ्या ठिकाणी किंवा मुंबईमध्ये. असे जे मेट्रो सिटी आहेत दिल्ली, मुंबई वगैरे अशा ठिकाणी त्यांनी ऑफलाईन रिटेल स्टोअर उघडले आणि इंडियन ब्युटी इंडस्ट्री जी आहे किंवा इंडियन कॉर्पोरेट वर्ल्ड जे आहे ब्युटी प्रॉडक्टचं किंवा मेकअप प्रॉडक्टचं जे मार्केट आहे, त्यामध्ये त्यांनी पॉप्युलर व्हायला चालू केले. शुगर कॉस्मेटिक्स हे नाव पॉप्युलर व्हायला चालू केलं. जसं की मी स्टार्टिंगला सांगितलं होतं, की शुगर हे नाव एकदम अट्रॅक्टिव्ह नाव आहे आणि आपण वाचायला जरी गेलं तरी आपल्याला वाटतं की ऐकल्यासारखं आहे. ह्याचा त्यांना फायदा लई झाला 2016 मध्ये. कारण एक नवीन कंपनी आली होती आणि तिचं नावच एवढं चांगल्या पद्धतीचं त्यांनी ठेवलं होतं, की लोकांपर्यंत पोहोचायला त्यांना ते हेल्पफुल झालं किंवा इझीनेस आपण म्हणू शकतोय. शुगर कॉस्मेटिक नाव ऐकायला किंवा वापरायला सुद्धा लोकांना असं वाटायला लागलं, की अरे हां, हे काहीतरी नवीन ब्रँड तर होतं. पण लोकांना वाटताना काय वाटलं, की अरे हे कुठेतरी ऐकल्यासारखं आहे. काहीतरी चांगले ब्रँड असणार आहे. त्यामुळे त्यांनी त्यांचे प्रॉडक्ट वापरायला चालू केले. आणि एकदा का प्रॉडक्ट यूज केला, की कस्टमरला तेवढा चांगला विश्वास बसायला चालू झाला, की प्रॉडक्ट चांगले आहेत. सो 2016 मध्ये त्यांना थोडंफार याचा फायदा खूप झाला. त्यांच्या नावाचा आणि त्यांनी जे स्टार्टिंगला काम केलं त्याचं. त्यानंतर 2017 मध्ये एक्सपांडेड प्रॉडक्ट रेंज, इन्क्रीज्ड इन्फ्लुएन्सर कोलॅबोरेशन अँड एक्सपांडेड ग्लोबली. जसं की मगाशी मी सांगितलं इन्फ्लुएन्सर कोलॅबोरेशन त्यांनी चालू केलं. जे वेगवेगळे छोटे-छोटे इन्फ्लुएन्सर आज आपण बघतोय. म्हणजे जवळपास प्रत्येक एक घरामध्ये एक इन्फ्लुएन्सर आम्ही म्हणतो आजच्या काळात. प्रत्येक घरामध्ये एखादा तरी इन्फ्लुएन्सर असा असतो, जो रोज व्हिडिओ बनवतो किंवा रोज काही ना काही कंटेंट बनवतो. सो अशी लोकं जी आहेत त्यांना त्यांनी कॅप्चर करायला चालू केले. जे नवीन-नवीन Instagramवरती पेज बनवले आहेत, जे नवीन-नवीन काहीतरी प्रॉडक्ट रिव्ह्यू करतायत. अशा लोकांबरोबर कोलॅबोरेट केलं. रॅदर दॅन कोलॅबोरेटिंग विथ द फिल्म स्टार्स. कारण ते खूप म्हणजे कॉस्टली होतं त्यांच्यासाठी. एकतर नवीन कंपनी, मार्केटमध्ये नवीन आहे. त्यात कुठलासुद्धा असा ॲक्टर मिळणं खूप अवघड होतं किंवा ॲक्टर्स मिळणं अवघड होतं. जी नवीन मेकअप ब्रँडसाठी ॲडव्हर्टाइज करेल.
सो त्यांनी हा एक चांगला वे हुडकून काढला मार्केटिंगसाठी पण आणि एक्सपान्शनसाठी पण, की त्यांनी इन्फ्लुएन्सर सोबत कोलॅबोरेट करायचे आणि त्यांच्या कस्टमर सोबत कोलॅबोरेट करायचे. त्यांचे जे एम्प्लॉयी किंवा कस्टमर्स आहेत, त्यांच्यासोबत त्यांनी कोलॅबोरेट करायचे. सो 2017 मध्ये त्यांनी थोडंसं ह्याच्यावरती लक्ष दिलं. त्यानंतर 2018 मध्ये स्ट्रॉंग ऑनलाईन प्रेझेन्स अँड इन्फ्लुएन्सर मार्केटिंग. परत इन्फ्लुएन्सर मार्केटिंग इथं सुद्धा येते. 17-18 मध्ये त्यांनी 2-3 वर्ष त्यांनी ह्याच्यावरतीच फोकस केला. सोशल मीडिया, डिजिटल मार्केटिंग, इन्फ्लुएन्सर मार्केटिंग या 3-4 गोष्टींमध्ये त्यांनी खूप फोकस केलेला आहे ऑनलाईन प्रेझेन्सवरती. सो 17, 18, 19 इथपर्यंत जे आहे तुम्ही सेम सांगितलं तरी पण चालतंय, की एका ठिकाणी सोशल मीडिया सांगा, एका ठिकाणी इन्फ्लुएन्सर मार्केटिंग सांगा, एका ठिकाणी परत ऑनलाईन प्रेझेन्स वगैरे सांगा. सो 18-19 पर्यंत तर इथपर्यंत आपल्याला सांगायचं आहे. त्यानंतर 21 मध्ये काय झालं? पॉप्युलर अँड वाइडली अवेलेबल अक्रॉस इंडिया रिटेल स्टोअर्स लॉन्च्ड. सो 21 पर्यंत त्यांनी खूप पॉप्युलर झाले होते. पूर्ण ओव्हरऑल इंडियामध्ये त्यांचे रिटेल स्टोअर्स लॉन्च झाले होते. सो इथं त्यांना थोडीशी पॉप्युलॅरिटी मिळाली. वाईड झाला होता थोडासा बिझनेस. 2021 मध्ये हे झाले. त्यानंतर 2023 2023 मध्ये कंटिन्यूड स्ट्रॉंग प्रेझेन्स इन द ब्युटी सबस्क्रिप्शन मार्केट. सो जे आत्तापर्यंत त्यांनी करत आले होते 2015 पासून ते 2021 पर्यंत त्यांचे जे चालू होतं लेगसी त्यांची जी चालू होती कंटिन्यूअस मार्केटमध्ये स्टे म्हणजे मार्केट धरून राहायचं, मार्केटमध्ये आपलं नाव बनवून ठेवायचं. हे त्यांनी 2023 पासून कंटिन्यू करत आहेत. आणि आजपर्यंत म्हणजे 2024 पर्यंत सुद्धा आत्तापर्यंत जरी बघितलं तरी पण अजून सुद्धा त्यांनी शार्क टँक इंडिया शोचे जज आहेत आणि अजून सुद्धा कंपनी खूप चांगल्या पद्धतीने ग्रो करत आहे. सो इथपर्यंत त्यांचं इव्हॉल्युशन झालं, की कसं त्यांनी का स्टार्ट केलं? फॅबबॅगमधून शुगर कॉस्मेटिक कसं लॉन्च झालं? सो इथं फक्त एकच लक्षात ठेवायचं आहे. त्यांनी एक सबस्क्रिप्शन बॉक्स किंवा एक मेकअपचं किट बनवत होते, ज्याच्यामध्ये त्यांचे स्वतःचे प्रॉडक्ट नसायचे हां. फॅबबॅगमध्ये एक मेन पॉइंट असा आहे, की त्यात जे त्यांनी 4 प्रॉडक्ट द्यायचे, इथं जे मी सांगितलं फॅबबॅगमध्ये हे 4 प्रॉडक्ट असायचे वेगवेगळे. इथे जे दाखवलेलं आहे. तर ह्यातला एकही प्रॉडक्ट ज्यावेळी फॅबबॅक कंपनी ही होती चालू 2015च्या आधी, त्यातला एकही प्रॉडक्ट त्यांचा स्वतःचा नव्हता. हे सगळे प्रॉडक्ट त्यांनी वेगवेगळ्या कंपनीचे प्रॉडक्ट त्यांनी प्रोव्हाईड करायचे. जसं की इथं कुठल्यातरी वेगळ्या कंपनीचं लिक्विड हायलायटर, वेगळ्या कंपनीचं लिक्विड लिपस्टिक वगैरे असं. पण 2015 पासून त्यांनी काय केलं, की म्हणले नाही, आता आपण स्वतःचे प्रॉडक्ट बनवायचे आणि स्वतःचे मेकअप किट त्यांनी चालू केले बनवायला. त्यानंतर आपण बघणार आहे की त्यांचे प्रॉडक्ट कुठले-कुठले आहेत. आता इथं मोस्टली ज्या मुली आहेत आपल्या ग्रुपमधल्या त्यांनी जास्त टाईम घालवायला बघा. कारण मुलांना जास्त करून हे एक्सप्लेन करता येणार नाही. थोडंसं किचकट आहे. मेकअप प्रॉडक्ट म्हटलं की थोडंसं किचकट आहे. त्यामुळं बघा जर मुली इथपर्यंत आला, कोण मुलगी जर असेल आपल्या वैष्णवी, श्रेया किंवा सपना वगैरे ह्या स्लाईडपर्यंत तुम्हाला चान्स मिळाला, तर इथं सांगण्यासारखं भरपूर आहे. कारण तुम्हाला ह्यातलं नॉलेज भरपूर असते. लिपस्टिक, आय, स्किन, फेस मुलं जेवढी पण आहेत, इथं मोस्टली मुलं फक्त नाव वाचून स्किप करायला बघणार आहेत, इन्क्लुडिंग मी. फक्त नाव वाचून आम्ही स्किप करायला बघणार आहेत. पण जर मुलींना कुणाला ही स्क्रीन किंवा ही स्लाईड सांगायला मिळाली, थोडंसं टाईम घालवायला बघा तिथं. ठीक आहे. एवढं मात्र ट्राय करायला बघा. आता इथं फक्त प्रॉडक्ट एक्सप्लेन करतो मी कुठले-कुठले आहेत. लिप्ससाठी त्यांचे 3 प्रॉडक्ट आहेत. लिपस्टिक, लिप केअर आणि कॉम्बो. आईसाठी कोल, काजल, मस्कारा, आयलाइनर, आयब्रो, व्हॅल्यू सेट. त्यानंतर फेससाठी फाउंडेशन, ब्लश, प्रायमर पॅलेट्स आणि स्किनसाठी सनस्क्रीन, सीरम, मॉइश्चर, क्लिन्झर. आता इथं मोस्टली लोकांना प्रोनान्सिएशनमध्ये खूप मोठा प्रॉब्लेम होतो स्किन रिलेटेड जिथं आहे. सनस्क्रीन. कोण म्हणते सन क्रीम, कोण म्हणते सनस्क्रीम, कोण म्हणते सनस्क्रीम. सो इट इज सनस्क्रीन. हे लक्षात ठेवा, की इथं सन आणि जी टीव्हीची स्क्रीन जो आपण म्हणतो स्क्रीन, ती स्क्रीन आहे इथं. सो म्हणताना इथं लक्षात घ्या. कारण इथं असणार एक शब्द आणि आपण जर सांगताना चुकलो, इन्क्लुडिंग मी सुद्धा त्यात येतोय. सांगताना जर चुकलो, तर तिथं काउंटर करायला परत मॅडमांना चान्स देतोय आपण. सो इथं सुद्धा ह्या एकाच पॉइंटला बाकीचे कुठं सुद्धा हे पॉइंट येणार नाही. तर इथं थोडंसं होऊ शकतंय. सो सनस्क्रीन थोडंसं नीट सांगा. त्यातल्या स्किनमध्ये सीरम, मॉइश्चरायझर, क्लिन्झर वगैरे हे सगळं येतं. सो आता अजून एक काय सांगू शकतोय, आता इथे जे प्रॉडक्ट आहेत, आता इथं कसं आपण छान पद्धतीनं डायव्हर्सिफाईड दाखवलेलं आहे. असे सेम प्रॉडक्ट जे डायव्हर्सिफाईड आहे. हे सुद्धा पॉइंट तुम्ही तिथे सांगू शकता, की लिप्ससाठी वेगवेगळे प्रॉडक्ट आहेत, आईजसाठी वेगळे चांगले-चांगले प्रॉडक्ट आहेत, फेससाठी वेगळे दाखवतात, स्किनसाठी वेगळे आहेत. जर त्यांच्या वेबसाईटला जरी आपण व्हिजिट केलो, तर त्यांच्या वेबसाईटवरती सुद्धा हे प्रॉडक्ट अशाच चांगल्या पद्धतीनं डिस्ट्रिब्यूट केलेले आहेत, डिस्टिंग्विश केलेले आहेत. हा पॉइंट सुद्धा तिथं मांडा, की त्यांनी वेबसाईट सुद्धा किती चांगल्या पद्धतीनं मेंटेन केलेली आहे. त्यानंतर आपण बघणार त्यांचे हिरो प्रॉडक्ट, जे आजच्या आपण प्रेझेंटेशनमध्ये आपण डिस्कस केलो मगाचपासून. हिरो प्रॉडक्ट कुठले-कुठले आहेत? एकतर लिपस्टिक आहे आणि फेशियल प्रॉडक्ट कुठले आहेत ते आहेत. लिपस्टिक का आहे? कारण लिपस्टिकचे जे शेड्स आहेत, म्हणजेच शेड्स इथं शेडचा अर्थ काय? वेगवेगळे कलर्स. जे शेड असतात, वेगवेगळे कलर शेड असतात. लिपस्टिकचे ते शेड्स आहेत, ते चांगल्या पद्धतीचे शेड्स आहेत. बाकीच्या कंपनीपेक्षा चांगले शेड्स आहेत.
त्यामुळे तो हिरो प्रॉडक्ट ठरलेला आहे. प्लस लाँग लास्टिंग. आता लिपस्टिकचा जो प्रॉडक्ट आहे, मोस्टली मुलांना ही गोष्ट माहीत नसते. पण लिपस्टिक जसं की आपल्यामध्ये मुलांसाठी परफ्यूम हे लाँग लास्टिंग पाहिजे असते. जास्तीत जास्त काळ परफ्यूम टिकावाच पाहिजे असते. तसं मुलींसाठी लिपस्टिक ही जास्तीत जास्त काळ टिकावी असे त्यांना प्रॉडक्ट पाहिजे असतात. सो जी शुगर कॉस्मेटिकची लिपस्टिक होत्या, त्या लाँग लास्टिंग होत्या. एकदा लावल्या की ते लवकर सहजासहजी म्हणजे लवकर दिवसभर राहायच्या किंवा जास्तीत जास्त काळ त्या कंटिन्यू राहायच्या. असं लगेच अशा जायच्या नाहीत. ज्या बाकीच्या ब्रँड्स आहेत, ज्या बाकीचे जे कंपनी आहेत, त्यांच्या लिपस्टिक तशा जायच्या. जरा काहीतरी खाल्लं किंवा बाहेर थोडंसं फिरून आलं, की लिपस्टिक वाळायची किंवा लिपस्टिक जायची. पण शुगर कॉस्मेटिकच्या लिपस्टिक तशा होत नव्हत्या. जसं की आपल्या मुलांना परफ्यूम पाहिजे असते, की दिवसभर परफ्यूम आपल्याला पाहिजे असते आपल्याला. दिवसभर आपल्याला वाटत असते, की वास सगळ्यांना जात राहायला पाहिजे. तसं सेम लिपस्टिकला तसं त्यांचं होतं. सो त्यामुळे लिपस्टिक त्यांची मेन हीरो प्रॉडक्ट ठरली. त्यानंतर येते ते फेस. फेस रिलेटेड काय? एकतर डायव्हर्स रेंज होती. जसं की मी मगाशी सांगितलं, की इंडियन स्किन टोन्स जे आहेत ते भरपूर वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये स्किन्स आहेत. कोण सावळे असते, कोण गोरं असते वगैरे, वगैरे. सो त्याच्यासाठी त्यांनी वेगवेगळी रेंज काढली. फाउंडेशन जे आपण मगाशी एक्सप्लेन केलं. फाउंडेशनच्या त्यांनी वेगवेगळ्या रेंज काढल्या. वेगवेगळ्या स्किनसाठी वेगवेगळं फाउंडेशन. प्लस इंडियन स्किन टोनसाठी स्पेशली डिझाइन्ड होतं. त्यामुळं इंडियन्सना म्हणजे आपली जी लोकं आहेत, भारतातली जी लोकं आहेत त्यांना खूप म्हणजे ईझी पडलं. कारण अशी एखादी कंपनी मिळाली ना, जी स्पेशली आपल्यासाठी काहीतरी बनवते. त्यामुळे सुद्धा त्यांना हा फायदा झाला आणि त्यांचा जो फेशियलचे जे प्रॉडक्ट आहेत, इथं मागच्या स्लाइडवर पण आपण बघू शकतोय. फाउंडेशन, ब्लश, प्रायमर, पॅलेट्स वगैरे हे त्यांचे एक हीरो प्रॉडक्ट म्हणून ठरलेले आहेत मार्केटमध्ये. सो इथं हे सांगायचं आहे, की हीरो प्रॉडक्ट कुठले आहेत आणि त्याचे शेड्स कुठले आहेत. इथं मुद्दामून जे हीरो प्रॉडक्टचा जो शेप आहे, तो मी डार्क कलरमध्ये टाकलेला आहे, लिपस्टिक आणि फेसचा आणि त्याच्या पुढचे जे त्यांचे रिझन्स आहेत, ते की ते का हीरो प्रॉडक्ट ठरले, ते मी थोडंफार म्हणजे कमी शेडमध्ये किंवा कमी म्हणजे डार्कर नाही, थोडंसं लाइटर कलरमध्ये ते टाकायचा प्रयत्न केलेला आहे. कारण जरी स्लाइडकडे तुम्ही पूर्णपणे टर्न बघून नाही सांगितला, तरी तुम्हाला ही स्लाइड बघितली, तुम्हाला लक्षात आलं पाहिजे, की इथं काय सांगायचं आहे. 2 हीरो प्रॉडक्ट आणि त्यांचे रिझन्स. सो हे सुद्धा लक्षात घ्या, की कलर कॉम्बिनेशन सुद्धा अशा पद्धतीने ठेवण्यात आलेलं आहे, की तुम्हाला थोडंसं ईझी जावं आणि तुम्हालाच असं नाही, जी लोकं बघणार आहेत उद्या, मॅडम असू देत किंवा बाकीची मुलं असू देत, त्यांना सुद्धा बघायला थोडंफार अट्रॅक्टिव्ह वाटावं म्हणून कलरचं जे आहे तिथे असं केलेलं आहे. तर नेक्स्ट स्लाईड येते कस्टमर इनसाईट. त्यांचे जे कस्टमर कोण-कोण आहेत 18 ते 35 या वयातले अर्बन एरियातले मोस्टली प्रोफेशनल, ज्या वेगवेगळ्या कंपनीमध्ये कामाला जातात, ज्या काहीतरी काम करतात, ज्यांचं काही ना काहीतरी वर्क आहे बाहेर, अशा वुमन्स, अशा बायका ज्या 18 ते 35. तिथं बायका हा शब्द वापरू नका, मी आता वापरलोय त्यामुळं. महिला वापरा चालतंय. हां, लेडीज वापरा चालतंय, पण बायका म्हणू नका. ठीक आहे. अशा लेडीज किंवा अशा महिला ज्या 18 ते 35 या वयोगटात येतात आणि अर्बन एरिया म्हणजे सिटी लेव्हलला त्या राहतात. प्लस काहीतरी वर्क करायला जातात, बाहेर कामाला जातात. अशा अशा यंग वुमन्सना त्यांनी फोकस केलेला आहे. मोस्टली जे वेगवेगळे ॲक्टर लोकं असतात, सीरियलमध्ये काम करणारे लोकं असतात, मोठमोठ्या कंपनीचे सी असतात किंवा अशा भरपूर कंपनी आहेत त्या जिथं फिमेल किंवा वुमन एम्प्लॉईज असतात, की सेल्समध्ये काम करणारे असतात किंवा मार्केटिंग डिपार्टमेंटला असतात. आता मार्केटिंग डिपार्टमेंटला काम करणाऱ्या महिला ह्या चांगल्या दिसल्याच पाहिजेत. सो त्यांना एक असा मेकअप किट पाहिजे होता, की जो त्यांना अफोर्डेबल पण आहे आणि त्यांना तो रोज वापरता पण येईल आणि त्या चांगल्या पण दिसतील. सो हे करण्याचं काम शुगर कॉस्मेटिकने केलं होतं. सो ही त्यांची टार्गेट ऑडियन्स होती 18 ते 35 वय, अर्बन एरिया आणि मोस्टली प्रोफेशनल्स. त्यानंतर त्यांनी कसं कस्टमर ग्रॅब करायचं कसं ठरवलं? एकतर Amazon आणि Nykaa. आता Nykaa हे एक ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आहे, जिथं मोस्टली ब्युटी प्रॉडक्ट विकले जातात. Amazon आपल्या सगळ्यांना माहीतच आहे, जे एक ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आहे. ते सगळ्या टाइपचे प्रॉडक्ट हे विकले जातात. या 2 वेबसाईटला त्यांनी सगळ्यात पहिला लॉन्च केले त्यांचे प्रॉडक्ट. सगळ्यात पहिला रजिस्टर केलं. आत्ता त्यांनी भरपूर वेज थ्रू म्हणजे त्यांचे ऑफलाईन स्टोअर पण आहेत आणि त्यांची स्वतःची वेबसाईट आहे, ॲप्लिकेशन वगैरे भरपूर काय-काय. पण स्टार्ट करताना त्यांनी असं स्टार्ट केलं होतं, की त्यांनी Nykaa आणि Amazonवर त्यांनी रजिस्टर केलं होतं. आता मेन रिझन काय आहे, की शुगर कॉस्मेटिक्सला चूज करतात. एक तर अफोर्डेबल प्राइजेस, क्रुएल्टी फ्री प्रॉडक्ट आणि इन्क्लुसिव्ह रेंज. आता एक तर त्यांची जी प्राइस रेंज आहे, ती अफोर्डेबल होती, कमी प्राइसमध्ये. त्यांची प्राइस ही अफोर्डेबल होती. कमी प्राइसमध्ये त्यांनी चांगले प्रॉडक्ट लॉन्च केले होते. क्रुएल्टी फ्री जे मी मगाशी एक्सप्लेन केलं. त्यांचे जे प्रॉडक्ट आहेत, ते कुठल्यासुद्धा ॲनिमलवरती टेस्ट केलेले नव्हते. सो टेस्ट केलेलं नाहीये याचा अर्थ काय? त्याच्यात कुठला सुद्धा हार्मफुल प्रॉडक्ट यूज केलेला नाहीये. सो क्रुएल्टी फ्रीचा अर्थ काय? की ते जे काही लॅबमध्ये बनवायचे, जे काही त्यांच्या लॅबमध्ये चालायचं, जे काही मेकअपसाठी त्यांनी प्रोसेस करायचे, जे काय करायचे त्यांनी, ते त्याचे जे टेस्टिंग केलं जातं, ते कुठल्यासुद्धा प्राण्यावरती किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझमवरती केलं जायचं नाही.
सो धिस इज क्रुएल्टी फ्री. असे जे प्रॉडक्ट आहेत क्रुएल्टी फ्री प्रॉडक्ट, हे 2015 मध्ये कोण लॉन्च केलं नव्हतं किंवा कोण सांगत नव्हतं, की आम्ही टेस्ट करत नाही किंवा आम्ही टेस्ट करतोय वगैरे. पण ह्याने ते स्टार्ट केलं. त्यामुळं लोकांना एक वेगळ्या पद्धतीचं एक ट्रस्ट निर्माण झालं, की हा ब्रँड थोडासा चांगला आहे बाकीच्या ब्रँडपेक्षा. कारण ह्याने अशा पद्धतीचे माल प्रॅक्टिसेस जे आहेत ते करत नाहीत. जसं की क्रुएल्टी फ्री. हे पण सांगताना एकदम हायलाइटेड पॉइंट ऑफ व्ह्यूनं किंवा एकदम चांगल्या पद्धतीनं एकदम रंगवून सांगण्याचा प्रयत्न करा. कारण इथं आपला मेन कोर आहे म्हणतो मी. हां, क्रुएल्टी फ्री हे सांगायलाच पाहिजे. उद्या हे सांगणं मॅन्डेटरीच आहे. हां. हे जर नाही सांगितलं ना, तर मग उद्या सांगताना दुसऱ्या मेकअप ब्रँडमध्ये आणि आपल्यामध्ये काय फरक राहिला नाही असं दिसतंय. ॲक्चुअली फरक आहे, पण दिसताना तसं दिसतंय, की बाकीच्या ब्रँड आणि हा ब्रँड सेमच आहे. सो ह्याच्यावरती मेन फोकस करा क्रुएल्टी फ्री काय आहे ते सांगण्याला. त्यानंतर ते इन्क्लुझिव्ह रेंज म्हणजे भरपूर प्रकारची रेंज होती प्रॉडक्टची, वेगवेगळ्या रेंज होते. सो ह्या 3 मेन रिझन आहेत, की कस्टमर शुगर कॉस्मेटिकला चूज करायला चालू केले. नेक्स्ट येते मार्केटिंग स्ट्रॅटेजीज आपण मगाशी बघितल्या. इन्फ्लुएन्सर मार्केटिंग, डिजिटल मार्केटिंग, कस्टमर एंगेजमेंट आणि ओमनी चॅनल डिस्ट्रिब्युशन. आता इथपर्यंत मला वाटते, की सगळेजण होते आणि याच्या पुढचं जे आहे ते पण सगळ्यांना माहीतच आहे. हे जो चार्ट होता ते पण सगळ्यांनी बघितलेला आहे. सो मला नाही वाटत, की हे रिपीट करावं लागेल. इथं प इथपर्यंत सगळ्यांना कळालेलं आहे? हो. कोणाला काही शंका आहे किंवा कोणाला काही कळालं नाही? तो लास्टचा पेज जरा परत सांग की मी नव्हते त्याला. कुठला मार्केटिंगचा, स्ट्रॅटेजीचा? हा हा ठीक हा. आहे. ठीक आहे. आता आणि इथं ऐक ना, हां, बोल. आता ह्याच्या पुढचं आहे ना ते ग्रोथ आणि रेव्हेन्यू. तर हां, तिथं हे ग्रोथ आणि रेव्हेन्यूचं म्हणजे दोन्हीचं लिंक लागली नाही. हां, ठीक आहे. ते पण सांगतो सोड मी, काय विषय नाही. सांगतो ते. ओके. आतापर्यंत आपण इथपर्यंत पी बघत होतो. आता इथपर्यंत आपण सगळं चांगलं रंगवून सांगायला लागलोय पी आता इथून पुढं जे आपल्याला सांगायचे मार्केटिंग स्ट्रॅटेजीज. सो हा पॉइंट ज्याला येणार आहे, त्यानं थोडंसं लक्ष देऊन तिथं ऑपरेट पण करायचं आहे आणि सांगायचं पण आहे. कारण इथे थोडंसं किचकटपणा आहे. कारण आपल्याला आता इथं पुढचं बटन घेतला, की फक्त मार्केटिंग स्ट्रॅटेजीज आणि ब्लँक पेज येते. परत लगेच पुढचं बटन दाबायचं. मग हे 4 तुकडे येतात. त्यानंतर मग सांगायचं, की आपण आता मार्केटिंग स्ट्रॅटेजीज बघणार आहोत. मग परत पुढचं बटन दाबायचं. त्यानंतर इथे 4 पॉइंट इलॅबोरेट होतात. 4 प्रकारचे मार्केटिंग स्ट्रॅटेजीज. इन्फ्लुएन्सर मार्केटिंग, डिजिटल मार्केटिंग, कस्टमर एंगेजमेंट आणि ओमनी चॅनल डिस्ट्रिब्युशन. मग परत पुढचं बटन दाबला, की त्याच्यातली आतली जी माहिती आहे, त्याचा जो अर्क आहे किंवा त्याचं जे मेन कोर आहे, तो इथं वरती येतोय. मग इथं तुम्हाला एक्सप्लेन करायला चान्स भेटतोय. इन्फ्लुएन्सर मार्केटिंग म्हणजे काय? त्यांनी शुगर कॉस्मेटिक्सने काय केलंय, हॅलो की कुलभूषण, हां, बोल. शुभमला स्क्रीन दिसत नाहीये. स्क्रीन दिसत नाहीये? हां. 1 मिनिट. बघा बरं आता. दिसते काय? हां, दिसली आम्हाला. शुभम मला दिसते? त्याच्याकडनं काय तर प्रॉब्लेम ठीक आहे, सांगायला चालू करू मी? हो. ठीक आहे, ओके. तर इन्फ्लुएन्सर मार्केटिंग म्हणजे काय, की त्यांनी काय केले, की त्यांचे जे कस्टमर आहेत, प्रत्येक कस्टमरचा सोशल मीडियावरती अकाउंट तर असतेच. मग त्यांनी काय केले, कस्टमर्सना सांगायला चालू केले, की तुम्ही प्रॉडक्ट तर वापराच, पण ह्या प्रॉडक्टचा जो रिव्ह्यू आहे, तुम्ही फक्त आम्हाला रिव्ह्यू देऊ नका. तुमच्या सोशल मीडियावरती अपलोड करा, की तुम्हाला प्रॉडक्ट कसा वाटला, चे रिव्ह्यूज काय आहेत, तुम्हाला काय चांगलं वाटलं, हे सगळं अपलोड करायला चालू करा. सो इथून काय केलं, मग त्यातले काही चांगले-चांगले इन्फ्लुएन्सर्स त्यांनी उचलले, जे सोशल मीडियावरती ॲक्टिव्ह असतात. त्यांना त्यांनी ॲडव्हर्टाइजमध्ये आणायचा प्रयत्न केला. म्हणजे काय, की थोडक्यात त्यांनी जी त्यांची मार्केटिंगची कॉस्ट होती, ती कमी केली. एखाद्या अशा हाय प्रोफाइल ॲक्टरला हायर करून त्याला पैसे देऊन घेण्यापेक्षा आपले जे कस्टमर आहेत, त्यांचेच रिझल्ट लोकांना दाखवणं त्यांना थोडंसं योग्य वाटलं आणि ते खरोखर योग्य ठरलं त्यावेळी. कारण एखादी अशी कंपनी जी स्टार्ट करते त्यांचा बिझनेस. त्यांनी एकदम स्टार्टिंगलाच एखाद्या मार्केटिंगसाठी एवढं खर्च करणं म्हणजे थोडंफार विचार करण्याची गोष्ट होती. पण त्यांनी काय केलं, की सिंपल आपले जे कस्टमर आहेत, त्यांचेच रिझल्ट दाखवायला चालू केले. त्याच्या थ्रू त्यांची कॉस्ट तर कमी झालीच, प्लस लोकांना एक वेगळा विश्वास पण निर्माण झाला, की अरे ह्यांनी असा कुठला ॲक्टर किंवा अशी कुठली
हाय प्रोफाइल व्यक्ती आणत नाहीत, जे लोकांना ऑलरेडी माहिती आहे आणि त्यांच्याबद्दल चांगलं बघत नाहीत. त्यांनी काय केलंय, की कस्टमर्सनच दाखवलं बघतात ॲडव्हर्टाइजमध्ये. सो त्याच्या थ्रू लोकांना असा ट्रस्ट निर्माण झाला, की ह्यांचे जे रिझल्ट आहेत, ते खरोखर चांगले रिझल्ट आहेत आणि खरोखर ते कस्टमर्सना चांगले रिझल्ट प्रोव्हाईड करतायत. त्याच्यातून त्यांनी हे सांगण्याचा प्रयत्न केला. कारण लोकांच्या मनात बसलेलं असते, की ॲक्टर लोकं जे आहेत, ते वर्षानुवर्षे त्यांनी स्किन केअर करत असतात. स्किनसाठी वेगवेगळ्या गोष्टी वापरत असतात. सो ऑलरेडी त्यांची स्किन चांगलीच आहे. सो एखादी नवीन कंपनी आली, की सिंपलच आहे ना, त्यांनी ॲक्टर लोकांना हायर करणार, ॲक्टर लोकांना दाखवायला लावणार आणि ॲक्टर लोकं ते दाखवणार. त्यांना काय फरक पडतच नाही. त्यांची स्किन ऑलरेडी चांगली आहे. मग दिसताना असं दिसणार की कंपनी चांगली आहे. पण ॲक्चुअलमध्ये लोकांना घेतल्यानंतर त्यांचे रिझल्ट काहीतरी पाहिजेत ना. सो त्यांनी ते केलं, की ॲक्चुअलमध्ये जे लोकांना रिझल्ट आलेत, कस्टमर्सना जे चांगल्या पद्धतीचे रिझल्ट आलेत, ते त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला. सो इन्फ्लुएन्सर मार्केटिंग हे आहे, की आपल्या कस्टमर्सनाच त्यांचे रिव्ह्यूज आपल्या ॲडव्हर्टाइजमेंट थ्रू दाखवणे आणि त्याच्या थ्रू मार्केटिंग करणे. ह्याच्या थ्रू त्यांनी मार्केटिंगची कॉस्ट कमी केली आणि भरपूर म्हणजे चांगल्या पद्धतीची मार्केटिंग त्यांनी केलेली आहे. ह्याच्यावरती मेन फोकस करा. ज्यावेळी मार्केटिंग स्ट्रॅटेजी सांगतो त्यावेळी. बाकीचे 3 पॉइंट आहेत त्याच्यापेक्षा हे सांगणं खूप सोपं आहे आणि खूप अट्रॅक्टिव्ह पण आहे आणि खूप चांगला पॉइंट आहे हा सांगण्यासारखा. खूप वेळा आपण ह्याच्यावरती बोलू पण शकतोय. त्यामुळे ह्या पॉइंटवर जरा जास्त फोकस करा. कारण डिजिटल मार्केटिंग आपल्या सगळ्यांना माहीतच आहे, की सोशल मीडिया प्लॅटफॉर्म जे आहेत Instagram, Facebook ह्याच्या थ्रू ॲडव्हर्टाइज तयार करायचे आणि ह्याच्या थ्रू लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करायचा. हे काय एवढं म्हणजे वेगळ्या पद्धतीचं नव्हतं. फक्त विषय काय होता, की 2015 मध्ये डिजिटल मार्केटिंग एवढं ग्रो होत नव्हतं. जसं की आत्ता ते झालेलं आहे. सो त्या काळात ते स्टार्ट करणं सुद्धा एक चांगला निर्णय होता त्यांचा आणि चांगली मार्केटिंग स्ट्रॅटेजी त्यांनी वापरली डिजिटल मार्केटिंगची. सो हा सुद्धा पॉइंट चांगला आहे. त्यानंतर ते कस्टमर एंगेजमेंट म्हणजे काय, की आता समजा की त्यांचा थोडाफार सेल झालाय आणि कस्टमर्सची त्यांचा चांगला रिव्ह्यूज पण आलाय. त्यांनी कस्टमर्सला ॲडव्हर्टाइजमध्ये पण वापरलंय, मार्केटिंग पण केलंय. पण असे एक 50 कस्टमर्सना त्यांनी इन्व्हाईट करायचं. एक त्यांची एक वेगळी वर्कशॉप घ्यायची. एक इव्हेंट घ्यायचा त्यांच्यासाठी आणि त्या इव्हेंटमध्ये त्यांनी कस्टमर्सना विचारायचं, की तुम्हाला काय पाहिजे? तुमच्या अपेक्षा काय आहेत? तुम्हाला कुठला प्रॉडक्ट आवडतोय? तुम्हाला कुठले चांगले रिझल्ट आलेत? तुम्हाला नवीन काय पाहिजे काय ब्रँडमध्ये? तुम्हाला कुठले चेंजेस हवे आहेत का? हे सगळ्या गोष्टी विचारणं, या सगळ्या गोष्टींबद्दल कस्टमर्सना इंटरॅक्ट करणं फार गरजेचं होतं. ह्याच्या थ्रू त्यांनी मार्केटिंग करायला चालू केली. तर ह्याच्या थ्रू काय होणार, समजा की आपल्यातल्या ज्या 4 मुली आहेत किंवा 3 मुली आहेत, त्यांनी शुअर कॉस्मेटिक्सच्या कस्टमर आहेत. त्यांनी त्या इव्हेंटला गेले, त्या वर्कशॉपला गेले आणि तिथे त्यांनी क्युरी सांगितले. त्यानंतर ज्यावेळी ह्या तिघी घरला येतील, त्यावेळी त्यांनी त्यांच्या 4 मैत्रिणींना सांगतील ना, की शुअर कॉस्मेटिक्स ही अशी कंपनी आहे. त्यांनी आम्हाला बोलावलं होतं कस्टमर्सना. त्यांनी आमच्या क्युरी स्वतःहून विचारून घेतल्या. आम्ही असं-असं सांगितलं आणि नेक्स्ट टाईम आता ते इम्प्रूव्ह करणार आहेत. सो ह्याच्या थ्रू सुद्धा मार्केटिंग जी आपण माउथ पब्लिसिटी म्हणतो, ती कस्टमर एंगेजमेंटमधून भरपूर झालेली आहे. वेगवेगळ्या वर्कशॉप थ्रू. सो हे सुद्धा एक वेगळा वे होता मार्केटिंग स्ट्रॅटेजीचा, जो त्या काळात कोण वापरत नव्हता. शुगर हॉस्पिटलनं ते चालू केलं. सो त्याच्या थ्रू सुद्धा त्यांना खूप फायदा झालेला आहे. एकतर वर्कशॉप थ्रू भरपूर लोकांना एकाच वेळी भरपूर लोकांना त्यांनी सांगू शकतात. प्लस ती लोकं ज्यावेळी घरी जातील किंवा बाहेर जातील, त्यावेळी एक एक लोक समजा की 50 लोकं एका मीटिंगमध्ये आहेत किंवा एका वर्कशॉपमध्ये आहेत. त्यातल्या प्रत्येक जणानं जर 2 माणसांना जरी सांगितलं, तरी 50 दुणे 100 झाले. ते 50 प्लस पुढचे 100 म्हणजे झाले किती 150. अशी लोकं किती पुढे वाढत जातील, ती चेन किती मोठी होत जाईल ह्याचा विचार करा. सो कस्टमर एंगेजमेंट हा सुद्धा एक चांगला पॉइंट होता. त्यानंतर लास्ट पॉइंट आहे जो ओमनी चॅनल डिस्ट्रिब्युशन. हा थोडा किचकट आहे. ह्याच्याबद्दल थोडंफार कमी सांगितलं तरी पण चालतंय. ओमनी चॅनल म्हणजे काय? हां, ओमनी चॅनल म्हणजे काय? तर वेबसाईट, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म, रिटेल आउटलेट म्हणजे ऑफलाईन स्टोअर ह्याच्या थ्रू त्यांनी मार्केटिंग करायचं ट्राय केलं. म्हणजे मार्केटिंग करायला चालू केलं. सो इथं मी लक्षात ठेवायचा पॉइंट काय सांगितला, ओमनी म्हणजे काय? ओमनी व्हॅन. ओमनी व्हॅनमध्ये कसे सगळे भरगच्च बसलेले असतात. तसं इथे भरपूर सगळ्या गोष्टी इथं एकदम घातलेल्या आहेत ह्यामध्ये. वेबसाईट, ई-कॉमर्स, प्लॅटफॉर्म, रिटेल आउटलेट्स वगैरे, वगैरे. सो ओमनी चॅनल म्हणजे थोडक्यात लक्षात ठेवायचं तुम्हाला हे 4-5 शब्द तिथं सांगायचे पट, की वेबसाईट थ्रू त्यांनी मार्केटिंग केली, ई-कॉमर्स थ्रू केली, वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म थ्रू केलं, रिटेल आउटलेट्स थ्रू केलं, हे सगळं. प्लस बिलो द लाईन मार्केटिंग म्हणजे काय? सॅम्पलिंग आणि ट्रेड शोज. आता सॅम्पलिंग म्हणजे काय असते, की एखादा नवीन प्रॉडक्ट त्यांना लॉन्च करायचा असेल मार्केटमध्ये, तर तो एकदम लॉन्च नाही केला त्यांनी. ऑलरेडी जे त्यांचे कस्टमर आहेत, समजा की एक कोणतातरी त्यांचा जुना कस्टमर आहे. तो ह्या महिन्यात काहीतरी मागवणार आहे. तो ह्या महिन्यात काहीतरी मागवला, की त्याच्यासोबत एक सॅम्पल म्हणून एक वेगळा प्रॉडक्ट द्यायचा त्याच्यासोबत आणि तो सॅम्पल तो वापरून बघणार आणि त्याचा रिव्ह्यू देणार. ह्याच्या थ्रू काय झालं, एकतर त्यांना नवीन प्रॉडक्ट काहीतरी आलाय असं त्यांना कळालं. सो ते ब्रँडशी लॉयल राहिले. त्यांनी ब्रँड सोडला नाही. का? कारण एकतर नवीन प्रॉडक्ट येणार होता मार्केटमध्ये कारण त्यांना सॅम्पल मिळाला ना नवीन त्यामुळं. प्लस कंपनीला कळालं, की हा सॅम्पल मार्केटमध्ये वर्क होणार आहे की नाही.
सो दोन्ही वेजनं त्यांना मार्केटिंगसाठी ही चांगली पडली सॅम्पलिंगची. सो हे सगळ्या गोष्टी येतात ओमनी चॅनलमध्ये. ह्या 4 प्रकारच्या मार्केटिंग स्ट्रॅटेजीज फक्त इथे एक्सप्लेन करायच्या आहेत. मोस्टली फोकस करा इन्फ्लुएन्सर मार्केटिंगवरती आणि डिजिटल मार्केटिंगवरती. बाकीचे जे 2 आहेत ते थोडं-थोडं माहिती सांगून संपवलं तरी पण चालते. त्यानंतर नेक्स्ट स्लाईड म्हणजे आपली शेवटची स्लाईड येते ती येते रेव्हेन्यू. तर रेव्हेन्यू आपण घेतलेला 2020 पासून ते 24 पर्यंतचा. कारण ह्याच्या अगोदरचा रेव्हेन्यू आपल्याला मिळालेला नाहीये. कुठल्यातरी वेबसाईटवर भरपूर सर्च आउट केलं, पण एकदम डिटेलमध्ये आणि ऑथेंटिक डाटा कुठे मिळालेला नाहीये. सो आपण ॲड केलेलं नाही. जर मॅडम उद्या काउंटर केल्या, की तुम्ही 2020 पासूनच का घेतलं? तर मॅडमांना सांगा, की ऑथेंटिक डाटा कुठं सुद्धा प्रोव्हाईड झालेला नाहीये अजूनपर्यंत कंपनीचा. म्हणजे कुठं सुद्धा त्यांनी दिलेलाच नाही ऑथेंटिक डाटा. सो त्यामुळे आम्ही अ, जे फेक डाटा जो कुठं ना कुठं मिळत असतो, तो यूज केलेला नाहीये. जो ऑथेंटिक डाटा कंपनीने प्रोव्हाईड केलेला आहे 2020 पासूनचा, तो आम्ही इथं यूज करतोय. आता ह्या चार्टमध्ये गोंधळून जायचं नाहीये. सिंपल आहे, एकदम सिंपल चार्ट आहे. चार्टमध्ये काय दाखवलेलं आहे? रेव्हेन्यू दाखवलेला आहे आणि त्यांची ग्रोथ दाखवलेली आहे. ती कंपनी प्रत्येक वर्षी किती टक्क्यानं ग्रो झालेली आहे. सो 2 प्रकारचे इथं बार दिसतात. एक आहे ब्लू कलरचा आणि एक आहे ऑरेंज कलरचा. ब्लू कलरचा जो बार आहे, तो दाखवतोय रेव्हेन्यू म्हणजे किती पैसे कमवले. कशामध्ये? त्याचं युनिट काय आहे? इन सीआर करोडमध्ये. किती करोड पैसे त्यांनी कमवले हा ब्लू चार्ट दाखवतोय. आणि ऑरेंज चार्ट काय दाखवते? किती टक्क्यानं कंपनीनं ग्रोथ केली, हे दाखवते. सो आता सांगताना कसं सांगायचं आहे, की 2020 साली त्यांचा जो रेव्हेन्यू होता, तो होता 105 करोड आणि कंपनीनं लास्ट इयरपेक्षा म्हणजे 2019 पेक्षा 80% ग्रोथ केली होती. म्हणजे लास्ट इयर जे काही कंपनीमध्ये त्यांनी वर्क केलं असू दे, त्याच्यापेक्षा 80% ती कंपनी जास्त म्हणजे वरती आली. बरोबर आहे? ग्रोथ म्हणजे वर आली. सो सिंपल आहे. एकदम सिंपल गोष्ट आहे, की त्यांनी 80% ग्रोथ केलेली आहे. त्यानंतर येते 2021. आता 21 मध्ये 127 आहे. ठीक आहे. 127 करोड आहे. जर तुम्ही कॅल्क्युलेटर ओपन केला आणि त्यामध्ये जर टाकला तुम्ही, की आता इथे कॅल्क्युलेटर तुम्हाला दिसत असेल मी ओपन केलेला आहे. काय आहे? 127 ठीक आहे. 105 पासून 127 आहे ना? एकच मिनिटं. अं, हं, हं. आपल्याला काढायचं पर्सेंटेज. ठीक आहे. 127 डिव्हाइडेड बाय 105 पर्सेंटेज. नाही हे नाही थांब. कसं काढायला पाहिजे? 105 बरोबर? डिव्हाइडेड बाय 127 इंटू 100. 82% आले काय? म्हणजे जवळपास 80% आलेलं. थांब, थांब. असं नाहीये. एकच मिनिटं. मी एक्सप्लेन करतो एकच मिनिट. 127 डिव्हाइडेड बाय 105 इंटू 100 आली. पहिलंच बरोबर ना? हां. मगाशी केलं तसंच. ठीक आहे. आता हे पण हां. 100 एकच सेकंद. कॅल्क्युलेशन लागत नाहीये. हां. 105 थांब, थांब, थांब. हां, मला आत्ता आठवलं. एकच सेकंद हां. ॲक्चुअलमध्ये असं कॅल्क्युलेशन नाहीये. ChatGPTवरती मी टाकलं होतं, की कसं येणार. सो आपण बघूया ॲक्चुअलमध्ये. कारण इथं ग्राफ बघून कळतच नाही, की कसं ग्रोथ पर्सेंटेज कसं काढलेलं आहे. सो इथं टाकूया कंपनी कंपनी रेव्हेन्यू इज 105 सीआर. अरे 1 मिनिट थांब. 105 सीआर प्रिव्हियस इयर. ठीक आहे. And this year revenue is 127 CR. What is the growth percentage? ठीक आहे. इथे जर आपण टाकलं, इथे येते बघा. आलं काय 20.95% आलेलं आहे काय? तर ग्रोथ पर्सेंटेज इथे काढलेला आहे. आपला फॉर्म्युला ॲक्चुअली चुकत होता. डायरेक्टली तसं ग्रोथचं पर्सेंटेज काढता येत नाही. प्रिव्हियस इयरचं रेव्हेन्यू काय आहे? 105 करोड. ठीक आहे. आहे काय? समजा की आपण आता 2021 मध्ये आहे. लास्ट इयरचा रेव्हेन्यू काय आहे? 105 करोड आणि आताचं काय 127 करोड. सो ह्या वर्षाची ग्रोथ किती झाली? 20% 105 टू 127 मध्ये 20% ग्रोथ झाली. तसं प्रत्येक इयरचं आपण इथं जर व्हॅल्यू चेंज करत गेला, तुम्ही जर ChatGPTला वाटलं असं टाकून बघा, Googleवरती गेला की
हा जो प्रॉम्प्ट आहे, हा टाकायचा की कंपनीचा रेव्हेन्यू यावर्षी मागच्या वर्षी एवढा होता, यावर्षी एवढा आहे. याचं ग्रोथ पर्सेंटेज काय? ते तुम्हाला कॅल्क्युलेट करून दाखवते. सो आपण गणिताकडे न वळता सिंपल टर्म इथे काय लक्षात घ्यायचे आहेत, की ब्लू बार दाखवतात कंपनीचं जे रेव्हेन्यू आहे ते. ब्लू बार कंटिन्यू ग्रोथमध्ये आहे. याचा अर्थ काय? कंपनी कंटिन्यू 2020 पासून प्रॉफिटेबलमध्ये आहे. म्हणजे प्रॉफिट करत चालली आहे. कारण कंटिन्यू त्यांचा जो रेव्हेन्यू आहे तो वाढत चाललाय. 105 त्यानंतर 127 त्यानंतर 222, 420, 505 हे करोडमध्ये आहेत. एवढे करोड रुपये त्यांनी कमवलेले आहेत त्या वर्षी. पण हा जो ग्रोथचा जो बार दिसतोय तो 80%, 20%, 80%, 90% ह्यात चढ-उतार आहेत. सो ग्रोथ जी आहे ती मेंटेन करण्यामध्ये त्यांनी फेल गेलेले आहेत. कधी? 2021 आणि 2024 मध्ये. त्यांचा जो रेव्हेन्यू तो तर प्रॉफिटेबल आहे. पण एक असते ना, की कंपनीची जी ग्रोथ आहे, कंटिन्यू कंपनी ग्रोथमध्येच पाहिजे असते आपल्याला. कंटिन्यू तो चार्ट आपल्याला वरतीच गेलेला पाहिजे असतोय. हे तिथे त्यांनी मेंटेन करायला फेल्युअर गेलेलं आहे. सो इथे जी आहे ती ग्रोथ पर्सेंटेज 80% आहे. इथं 20% आहे 2021 ला. इथं किती? म्हणजे 60% त्यांनी कमी आले. परत त्यांनी 2022 ला त्यांनी 80% म्हणजे 60% परत त्यांनी वर गेलेले आहेत. 80% त्यांची ग्रोथ आहे परत. परत त्यांनी परत इथं 90% म्हणजे आणि परत 10% वाढलेलं आहे ह्यात. सो ह्या चार्टमध्ये फक्त एवढंच आहे. कॉम्प्लिकेटेड करून घ्यायचं काहीच कारण नाही. तिथं सांगताना फक्त एवढं सांगायचं की ब्लू बार दाखवतात सीआरमध्ये, करोडमध्ये त्यांचं रेव्हेन्यू आणि ऑरेंज बार दाखवतात ग्रोथची पर्सेंटेज. बाकीचं काही यात म्हणजे कॉम्प्लिकेटेड काही करून घेण्यासारखं नाहीये. एवढंच सांगायचं आहे. बाकी जर मॅडम विचारल्या तर बघूया, सांगतो उद्या काय विषय नाही. मॅडम जर विचारलं तर मी तर बोलतोच तिथं. पण शक्यतो ह्याच्यावरती काउंटर काय करणार नाहीत आणि अडचणीचं काही नाही वाटते मला यात असं. कळालेलं आहे सगळ्यांना? सपनानं तर ठीक आहे, ओके म्हणले. बाकी हो. सगळ्यांना कळालेलं आहे? श्रेया, हा हा कळालं. मंथन, शुभम लेफ्ट झालाय का? हो. ठीक आहे. अजून कुणाला काय शंका वाटते किंवा काय माहिती पाहिजे किंवा अजून कुणाला काय सांगायचं आहे, कुणाला काय एक्स्ट्रा माहिती आहे याच्याबद्दल किंवा कुठला पॉइंट राहिलाय आपला असं वाटतंय? त्याचं युट्यूबवर टाकणारच ना होय, होय. टाकणार आहे की. आहे. आताच? लेक्चर रेकॉर्ड केलेला आहे. टाकणार आहे की. चालतंय आजचं टाकून घ्या आणि एकदा दोनदा रिवाइज करतो. चालतंय की. मागचं पण आहे, ते पण बघून घे. आजचं पण आहे. हा, दोन्ही पण आहे. ओके ओके भाई. हं. बाकी उद्या अजून एक 2-3 पॉइंट मला सांगण्यासारखे वाटतात, की प्रिपेअर चांगलं करा. कारण आत्ताचं जे उद्याचे प्रेझेंटेशन आहे, त्यात चान्सेस आहेत, की सगळ्यांना सांगायला लावणार मॅडम. जसं की मी मागच्या लास्ट डिस्कशनमध्ये बोललो होतो. पहिल्या ह्याच्यावेळी पहिलं प्रेझेंटेशन होतं. त्यामुळं मॅडमांना एवढं काय म्हणजे अंदाज लागला नाही, कोण कसं देणार आहे, काय देणार आहे. दुसऱ्या ह्याच्यामध्ये मंथन आणि शुभमला द्यायला लागलं होतं. सो तो एक वेगळ्याच टाईपचा प्रेझेंटेशन गेला त्यावेळी. कारण त्या दोघांना थोडंसं पनिशमेंट वगैरे हे सगळं गोष्टी होत्या. पण आता सगळं म्हणजे पॉइंट ऑफ व्ह्यू मॅडमचा क्लिअर आहे. त्यांना माहिती आहे की आपण पी चांगल्या पद्धतीने देतोय. आपली पी चांगली असते. फक्त आपण कुठं चुकतोय प्रेझेंट करायला. सो तो थोडा पॉइंट आपल्याला कव्हर केला, की ह्यावेळेस प्रेझेंटेशन एकदम खतरनाक होतंय. फक्त एक लक्षात ठेवा, की मॅडम काय सुद्धा सांगू शकतात. कुणालाही सांगू शकतात, की फर्स्ट स्टार्ट टू एंड प्रेझेंटेशन करा. सपना, श्रेया, ऋषिकेश, शुभम मला सुद्धा सांगू शकतात. काय काय सांगता येत नाही कसं होईल, काय होईल. फक्त असं प्रिपेअर करा, की तुम्हाला स्टार्ट टू एंड पर्यंत पी सांगायचं आहे. आता मी पी पण शेअर करणारच आहे ग्रुपवरती, ती पण बघून घ्या. प्लस मागचं आणि आजचं दोन्ही पण लेक्चर YouTubeवरती रेकॉर्डेड आहेत. जर का नाही कळालं तर ते फास्ट फॉरवर्ड करून ते बघा. त्यासोबत YouTubeवरती शुगर कॉस्मेटिक्सच्या भरपूर व्हिडिओज आहेत. ते सर्च आउट करून बघा. तुम्हाला थोडंसं अजून कंपनी क्लिअर होईल. मला एवढ्या चांगल्या पद्धतीने सांगता नाही आलं, तरी पण तुम्हाला त्या व्हिडिओतनं होऊन जाईल. सो ते थोडंसं बघून घ्या. अजून कुणाला काय सांगायचं आहे काय सांगा. नाही ब्रो. हो. आय होप की सगळ्यांना कळालेलं असावं. येस. ठीक आहे. भरपूर वेळ झालेला आहे आज. तर मग आपण आजची मीटिंग इथं एंड करूया. हे जे आत्ताचं झालेलं आहे सेशन तर YouTubeवर अपलोड होतंय. तुम्ही ते पण बघून घ्या वाटलंच तर. उद्याचं प्रेझेंटेशन सगळ्यांना ऑल द बेस्ट. चलो बाय बाय. ओके. तुला कळालं ना?